नमस्कार मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती अलिबाग युवा विभाग व ग्रामस्थ मंडळ चिंचोटी आयोजित स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व्याख्यान आज आमच्या चिंचोटी गावामध्ये आहे। त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत आहे। चला तर मग व्हिडिओ पाहूया। महाराजांच्या आगमनामुळे आपल्याला माहित आहे की परमपूज्य स्वामी श्रीमद स्वामी विवेकानंदांचा आज जन्मदिवस आहे। 1863 मध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारीला झाला। त्या वर्षीचं विशेष असं होतं की दरवर्षी 14 जानेवारीला आणि मकर संक्रांत ही त्या वर्षी 12 जानेवारीला आलेली। आणि विवेकानंदांचं जीवन कार्य ज्यांना माहीत आहे किंवा ज्यांनी वाचलंय, स्वामीजींबद्दल ऐकलंय, तर तुम्हाला हे माहीत असेल की हिंदू धर्माला पुनश्च त्याचं जागरण करण्याचं काम आद्य शंकराचार्यांनंतर स्वामी विवेकानंदांनी केलं। ज्या वेळेला भारतात अशी अवस्था होती की आम्हाला एक वेळ गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, इतके स्वाभिमानाने पिचलेले असे आपण लोक होतो, त्यावेळेला या पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन तिथे हिंदू धर्माची सिंहगर्जना विवेकानंदांनी केली आणि दिग्विजय प्राप्त केला। त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि त्या आंदोलनात विवेकानंदांनी जागृत केलेला हा स्वाभिमान तोच आपल्या कामी आला। आजही स्वामीजींच्या विचारांची आपल्याला नितांत आवश्यकता आहे आणि तो विचार गावोगावी पोहोचवण्याच्या उद्देशाने आपल्या रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या युवक विभागाने हे कार्य हाती घेतले आणि म्हणून आज आपण या इथे चिंचोटी या गावात एकत्र आलेले आहोत। आज राजमाता जिजाऊंची सुद्धा तारखेप्रमाणे जयंती आहे। अशा दोनही, एक मातृत्वाचा आदर्श आणि एक पुत्रत्वाचा आदर्श, अशा दोनही महान स्त्रीचं एका आणि एका महापुरुषाचं हे एकाच दिवशी असणारा हा जन्मदिवस आहे। आजच्या या व्याख्यानासाठी परमपूज्य स्वामी ज्योतिरात्मानंदजी महाराज रामकृष्ण मठ खार येथून उपस्थित झाले आहे। मी ॲडव्होकेट श्री नंदकुमार पांडुरंग तांबडकर यांना विनंती करतो की पूज्य महाराजांना पुष्पमाला अर्पण करून आपण त्यांचे स्वागत करावे। परमपूज्य स्वामी ज्योतिरात्मानंदजी महाराज रामकृष्ण मठ खार मुंबई। धन्यवाद महाराज। त्यानंतर श्री रमेश शिवराम पवार यांना विनंती करतो की परमपूज्य स्वामी गौरीकांतानंदजी महाराज रामकृष्ण मठ राजकोट गुजरात महाराजांचे आपण पुष्पमाला अर्पण करून स्वागत करावे। धन्यवाद महाराज। आपल्या हे गावाचं, चिंचोटी गावाचं सद्भाग्य आहे की आजच्या या दिवशी आणि 12 जानेवारीचा हा दिवस स्वामीजींची जयंती आणि ज्या विवेकानंदांनी ही रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली आणि ही परंपरा, ही संन्याशांची परंपरा ज्यांनी आजवर हा आपला धर्म टिकवून ठेवला, त्या परंपरेचे प्रतिनिधी आज आपल्या गावात आलेले आहेत। त्यांचे चरण आपल्या या भूमीला लागलेले आहेत। हे आपले सद्भाग्य आहे सर्वांचे। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण मानतो आणि अशा सत्पुरुषांचा सहवास हा खूप दुर्लभ असतो। आदि शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयम। या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत माणसाला, जीवाला। पहिलं म्हणजे माणसाचा जन्म, तो प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मोक्षाची इच्छा आणि त्याहीपेक्षा महापुरुषांचा सहवास, या 3ही गोष्टी आपल्याला आहेत म्हणून आपण इथे आज उपस्थित झालेले आहोत। तर हे मारुतीरायाची आपल्यावरची कृपा आहे की महाराजांचा तोही आजच्या दिवशी आपल्याला सहवास लाभत आहे। आपल्या रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचे स्वयंसेवक आपल्यासमोर आता भजन सादर करतील।
चित्तगर्हित कांचन कामिनीबंध मूर्तमहेश्वरं उज्ज्वलभास्करम् इष्टममरनमः मूर्तमहेश्वरम् उज्ज्वलभास्करम् इष्टममरनमः कोटिभानुकर दीप्तसिंहमहो कटितटकोपिनवद कोटिभानुकर दीप्तसिंहमहो कटितटकोपिनवद अभिरभिहुकर नादितदिन्मुख प्रचण्ड ताडवधूत अभिरभिहुकर नादितदिन्मुख प्रचण्ड ताडवधूत भूतमहेश्वरम् उज्ज्वलभास्करम् सच्चित सुख स्वरूपाय स्वामिनी तापहारिणी। माझ्या बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलायला आलोय त्याचा मूळ उद्देश हा होता की माझे जे तरुण मित्र आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्या समोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श, स्वामी विवेकानंदांचं हे व्यक्तिमत्व त्यांच्या समोर ठेवावं की अशा हिमालय सदृश उत्तुंग असं व्यक्तिमत्वातून ही तरुण मंडळी त्यांच्यातले गुण पाहून आपल्या आतमध्ये तो आदर्श बिंबवण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन उजळतील, तेजस्वी करतील। पहा की आदर्श आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? प्रत्येक व्यक्ती ही आपल्यातल्या काही गुणांचा एक समुच्चय, त्याची परमावधी शोधत असते। त्याला आवडणाऱ्या त्याच्या आतल्या गुणांची परमावधी बाहेर शोधत असते। जर एक दयावान असेल तर त्याला खूप आपल्यापेक्षा खूप मोठा असा एक दयावान असा माणूस, जो प्रेमळ आहे त्याला आपल्यापेक्षा खूप जास्त प्रेमळ असा माणूस, ज्याला
शिक्षणाची आवड आहे, तो शोधतो आदर्श की आपल्यापेक्षा खूप जास्त आपल्याला हेवा वाटेल, आपल्याला त्याचं अनुसरण करावंसं वाटेल. असा शिक्षण कोणाचं झालेलं आहे, असा शिक्षणात पारंगत कोण आहे, अशी व्यक्ती तो शोधत असतो. म्हणजे आपल्या आतमध्ये जे सद्गुण आहे त्या सद्गुणाची परमावधी तो बाहेर शोधत असतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सद्गुणांची जी परमावधी एकत्र ज्या ठिकाणी दिसते तो आदर्श म्हणून, ते व्यक्तिमत्व आदर्श म्हणून त्याला जास्ती भावतं. आणि इथंच अशी परिस्थिती असते की आपल्याला जर आपलं, मी तरुण मुलांसाठी खास हे बोलतो आहे की आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक उत्तुंग मोठं करायचं असेल, मनुष्यत्व आपल्यातलं महान करायचं असेल, जन्माला आलोय आपण मनुष्य म्हणून, तर काहीतरी उत्तुंग काहीतरी करून जायचं असेल तर आपण नेहमी आदर्श असा शोधावा की त्या आदर्शाप्रत पोचण्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट करावे लागतील. आपल्या शारीरिक आणि मानसिक सर्व शक्ती त्यासाठी एकवटून पूर्ण जीवनभर ते स्थान तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला संपूर्ण जीवनभर त्याची तपस्या करावी लागेल, कष्ट करावे लागतील. असं व्यक्तिमत्व, असा आदर्श शोधून तो आदर्श आपल्या आत उतरवण्याचं काम करणं हे प्रत्येक जिवंत मनुष्याचं लक्षण आहे. आणि आपण पाहतोच आहे की अशा आदर्शाची वानवा कधी नव्हती तेवढी आज आपल्याला दिसते आहे. परंतु 19व्या शतकामध्ये असं एक हिमालय एवढं उत्तुंग असं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. त्याचं नाव स्वामी विवेकानंद. पहा, मी जे आत्ताच सांगितलं की असे सद्गुण, तर ह्या व्यक्तीमध्ये सद्गुण काय आणि किती होते हे जर बोलायला गेलं तर किती आणि कसे, तर त्यानं सांगता येईल की स्वामी विवेकानंद विश्व प्रेमाचा पुतळा होते, मूर्तिमंत निर्भयता होते. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे संपूर्ण जगाला अनेक शतकापर्यंत आध्यात्मिक ज्ञानाचा, उच्च ज्ञानाचा असा झोत त्यांनी संपूर्ण जगापुढे फेकलेला आहे की त्या झोताच्या आधारे संपूर्ण जग उच्च अशा अध्यात्म ज्ञानाचा पाठपुरावा करू शकेल. स्वामीजींनी जगाला पूर्ण भारून टाकलं. कर्माचा झंझावात असा स्वामीजींनी आपल्यासमोर विशेषतः भारतासमोर ठेवलेला आहे. आणि उदारता, गोरगरिबांबद्दलचा कळवळा ह्यांचं मूर्तिमंत प्रतीक असे हे स्वामी विवेकानंद आहे. अशा ह्या स्वामी विवेकानंदांचा आदर्श आपल्यासमोर ठेवायचा तर थोडक्यात आपण त्यांच्या जीवनातले विशिष्ट असे प्रसंग आपण पाहू. स्वामी विवेकानंदांचं बालपणीचं नाव नरेंद्र आहे आणि विश्वनाथ दत्त नावाचे बंगाली एक ॲडव्होकेट, अतिशय विद्वान, अतिशय उदार मनाचे आणि अतिशय साहित्याबद्दलची आवड असलेले, अतिशय नीतिमान, शांत स्वभावाचे असे हे विश्वनाथ दत्त आणि त्यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी अतिशय धर्मपरायण, सती आणि खूप भक्तिपरायण, देवावर पूर्ण विश्वास असलेली, सुसंस्कृत, धर्मशील अशी त्यांची पत्नी भुवनेश्वरी देवी. अशा या उच्च व्यक्ती, अशा या मातापित्यांच्या पोटी
एक मूल कलकत्त्यामध्ये सिमुलिया नावाच्या एका भागामध्ये 12 जानेवारी 1863 जन्माला आले. आणि हे म्हणजे आपले स्वामी विवेकानंद. जेव्हा त्यांचं नाव नरेंद्र असं आईवडिलांनी ठेवलेलं होतं. यांच्या जन्माची कथाही खूप उद्बोधक आहे. त्यांच्या आईने शिवाची अनेक दिवस उपासना, साधना, तपस्या केली, उपवास तपास केले आणि खूप व्याकुळतेने महादेवाला, शंकराला प्रार्थना केली की देवा, तुझा अंश म्हणून माझ्या पोटी जन्माला येऊ दे असा एक पुत्र की जो कुळाचं, देशाचं नाव उज्ज्वल करेल. आणि त्याप्रमाणे हा नरेंद्रनाथ जन्माला आलेला आहे. याच्याविषयी बालपणाच्या गोष्टी सांगायचं झाल्या तर अतिशय सुंदर परंतु अतिशय चंचल, अवखळ, गुटगुटीत, सुदृढ परंतु खूप संतापी आणि चटकन संतापाने लालेलाल होऊन जाईल, अनावर होऊन जाईल आणि प्रचंड शक्तिमान, उत्साही, चौकस असं हे मूल होतं. आणि ह्याची धावपळ, दंगामस्ती इतकं व्हायचं की घरातले लोक हे त्यांना आवरता थकून जायचे. आणि तेव्हा गमतीने आणि उद्वेगाने कधी कधी त्यांची आई म्हणायची की महादेवा, अरे मी तुला तुझ्या अंशाचा असा एक पुत्र मागितला आणि तू मला तुझ्या भूतांपैकी कोणाला तरी पाठवून दिलेलं दिसतेस. परंतु गंमत अशी की असा अवखळ असा मुलगा अतिशय संतापलेला असला, अनावर झालेला असला, 3-3, 4-4 लोकांना आवरत नसला, अशा वेळी ते एक अद्भुत उपाय आई करायची की एक गार पाण्याची बादली घेऊन यायची, बकेट घेऊन यायची आणि त्या मुलाच्या डोक्यावर ओतून शिवनामाचा उच्चार करायची. शिव 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 म्हणत त्या डोक्यावर ती पाणी ओतायची आणि त्या क्षणी तो मुलगा शांत होऊन जायचा. काय अद्भुत गोष्ट आहे पहा. तर असा हा नरेंद्र, त्याच्या म्हणजे अतिशय प्रचंड अशी स्मरणशक्ती होती. फार लहान वयातच रामायण महाभारतातली कथा त्याला तोंड पाठ होत्या. तो अभिनय करून, नाटकासारखा अभिनय करून त्यातले प्रसंग तो सांगायचा. असामान्य प्रतिभा अशी होती की शिक्षणामध्ये त्याला फार वेळ त्या पुस्तकासाठी आणि वाचायसाठी, त्याचा अभ्यास करायसाठी फार वेळ लागायचा नाही त्याला. फार थोड्या वेळातच त्याला तो विषय समजून जायचा चटकन. एकाग्रता अशी विलक्षण होती. आपण एकाग्रतेचा अर्थ असा समजतो की एका ठिकाणी पूर्ण ध्यान दिलेलं आहे. इथे गंमतच पहा की हा मुलगा हा लहानपणी निसर्गातच त्याला देवादिकांबद्दल अतिशय भक्ती आणि प्रेम. त्याचा खेळ काय होता तर देवादिकांच्या मूर्ती समोर ठेवायच्या आणि आपल्या सवंगड्यांना बरोबर बोलावून तिथं ध्यानाला बसायचं. आणि ते ध्यान खरोखरच आपल्यासाठी ते गुण असे आदर्श आहेत पहा की ते ध्यान असं व्हायचं की तो नरेंद्र ध्यानाला बसल्यानंतर क्षणात संपूर्ण स्वतःला विसरून जायचा. या ठिकाणी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे की हा नरेंद्र तिथे ध्यानाला बसलेला आहे, मुलं बसलेली आहेत. आता ध्यानाला बसले म्हणजे मुलांनी ध्यान केलं तर मोठ्या माणसांचीच परिस्थिती अशी होते की त्यांना सांगितलं की 5 मिनिटं डोळे मिटून बसा तर कधी एकदा डोळे उघडतो अशी परिस्थिती त्यांची होऊन जाते, नाही जमत ते. अशा वेळी ती मुलं कशी बशी चोळूगट बसलेली ध्यान करायला नरेंद्रने सांगितलंय. तो त्यांचं नेते पण आपसूक त्याच्याकडे यायचं मुलांचं
त्यांनी सांगितल्यानंतर डोळे मिटून बसलं असं मुलं इकडे तिकडे पाहत होती आणि अचानक त्यांनी पाहिलं की एक मोठा भलामोठा नाग समोर येऊन त्या मुलांमध्ये नरेंद्रच्या समोरच वेटोळे घालून बसलाय आणि फणा काढून बसलेला आहे. तो नाग पाहिल्यावर मुलं कशाला राहतात कसलं ध्यान आरडाओरडा करून उठून पळायला लागली. त्यातली काही मुलं होती ती नरेंद्रजवळ जाऊन हाका मारायला लागली त्याला की अरे नरेंद्र उठ, नाग समोर आहे, नाग आहे, चावेल तुला, उठ. पण नरेंद्र इतकं एकाग्रता त्याची ध्यानामध्ये होती, इतकं त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व त्या ध्यानामध्ये एवढ्या लहानपणी पूर्ण इतकं विलीन होऊन गेलं होतं की त्याची काही हालचाल होत नव्हती. मग मोठ्या माणसानं बोलावलं आणि मोठी माणसं आली आणि त्यांनी नरेंद्रला हलवून गदा करून जागं केलं. तोपर्यंत तो नाग शांतपणे निघून गेलेला होता. आणि मग नरेंद्रने डोळे उघडले आणि मग सहजपणे साहजिकच सर्व लोकांनी त्याला विचारलं की एवढा आरडाओरडा करतोय, तुला कळलं कसं नाही? त्याने सांगितलं मला काहीच माहीत नाही की बाहेर काय आरडाओरडा काय झाला. हे ध्यान म्हणजे पूर्णपणे मनामध्ये विलीन करणं, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात पूर्ण विलीन करणं की जे योग्यांना जन्म यासाठी प्रयत्न करावा लागतो ते हे बालक त्याच वेळी ही विद्या त्यांना आत्मसात होती. हा एक प्रसंग फार आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या गुणाबद्दल बोलताना सांगण्यासारखा आहे. तशीच प्रचंड दयाबुद्धी त्यांच्यात होती. या संपूर्ण पुढच्या आयुष्यासाठी आयुष्य त्यांचं साकार करण्यासाठी आणि बदलण्यासाठी त्यांना या गुणाचा फार मोठा उपयोग झाला की लहान वयातसुद्धा त्यांना कोणाचे दुसऱ्याचे दुःख, कष्ट, गरिबी की ही पाहवत नव्हती. तर कोणी उपाशी आहे, आपल्याजवळ जे काही आहे, घरात जे मिळतंय ते आणून ते त्यांना त्या समोरच्या व्यक्तीला देणं ही त्यांच्यासाठी सहज कृती होती. ते राहू शकत नव्हते त्याशिवाय. म्हणजे अशी परिस्थिती असायची, कोणीही एखादा गरीब भिकारी आला दारासमोर, सधन होते, खूप वकील होते, वडील फार मोठे वकील होते, त्यामुळे घरात संपत्ती भरपूर होती. तर हे आज घरात जाऊन मिळेल ते कपडे, मिळेल ते वस्तू उचलून आणून त्याला देऊन मोकळे व्हायचे. म्हणजे अशी परिस्थिती असायची की कुठेतरी भिकाऱ्यांनी आवाज दिला तर घरातल्या लोक या मुलाला उचलून एका खोलीत बंद करून ठेवायचे. तर तो त्या खोलीच्या खिडकीतनं खाली बघून तिथनं वस्तू टाकायचा. काय अद्भुत गुण आहे पहा हा. आणि हा अद्भुत गुण पुढे नरेंद्रचा स्वामी विवेकानंद झाल्यानंतर त्या गुणांनी गरिबांबद्दलचा, ह्या देशातल्या गोरगरीब, दीनदलित आणि दुःखी कष्टी, अज्ञानी या समाजाच्या उद्धारासाठी काहीतरी करायला पाहिजे ही कळवळ त्यांच्या मनात निर्माण केली. तो हा गुण आहे. संगीत कलेमध्ये निष्णात होते, अतिशय सुंदर देवदुर्लभ गंधर्व जसा आवाज होता त्यांचा. आणि त्यांच्या संगीतामुळेच, गाण्यामुळेच मोहित होऊन त्यांचे गुरु आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ते महान महापुरुष, आध्यात्मिक महापुरुष की ज्यांनी हिंदू धर्म त्याच्या पूर्ण या आधुनिक आपल्या भारताला आणि जगाला सुद्धा हा हिंदू धर्म आणि त्याचबरोबर संपूर्ण अध्यात्म हे अशा तऱ्हेने उकल करून दाखवलेलं आहे की खरोखरच हा मूळ अध्यात्म, त्याची जन्मभूमी, त्याचं बीज म्हणजे हा हिंदू धर्म आहे हे दाखवलं श्रीरामकृष्णांनी. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे हे नरेंद्र स्वामी विवेकानंदांनी हा हिंदू धर्म पुढे जगाला सांगितलेला आहे. तर असे हे श्रीरामकृष्ण यांना केवळ संगीत, आपल्या संगीत गायनाने, भजन गायनाने, संगीत गायनाने त्यांना पूर्ण समाधिमान करणं, त्यांना समाधीत जायला भाग पाडणं, एवढं करण्याची
ताकद या नरेंद्रच्या संगीतात होती. इहलौकिक पारलौकिक पूर्ण ज्ञान ते त्यांनी फार तरुण वयात आत्मसात केलेलं होतं. दया, करुणा, परदुःख कातरदा, दुसऱ्याचं दुःख हे आपल्या हृदयात स्वतःचं दुःख असल्याप्रमाणे त्याची जाणीव करून घेणं आणि सर्वाप्रती समभाव, भेदाभेद, जातीभेद हे त्यांच्या रक्तातच नव्हतं. याबद्दल एक खूप सुंदर छान एक प्रसंग आहे पहा, की हे असेच 8-10 वर्षाचे असतील, 7-8 वर्षाचे असतील. त्यावेळी त्यांचे वडील ॲडव्होकेट होते, पण त्यांच्याकडे मोठे मोठे वकील आणि मोठे मोठे अशील त्यांच्याकडे त्यांना भेटायला यायचे. म्हणून त्यांची आदरातिथ्य करण्यासाठी म्हणून एका मोठ्या हॉलमध्ये, खोलीमध्ये, दिवाणखान्यामध्ये असे हुक्के ठेवलेले होते. हुक्के लावून ठेवले होते. हुक्के म्हणजे ते तंबाखू खाण्याचे असायचे ना, ते लावून ठेवलेले होते असे. आणि ते संपूर्ण हुक्के लावून ठेवले होते. ते असे तऱ्हेने अरेंज केलेले होते की अमुक जातीसाठी अमुक, अमुक जातीसाठी अमुक, अमुक धर्माच्या लोकांसाठी अमुक, अमुक धर्माच्या लोकांसाठी अमुक. त्यावेळी हा नरेंद्र चौकस बुद्धीचा तो गेला आणि त्यांनी प्रत्येक हुक्क्याला तोंड लावलं आणि म्हणाले, मी तर सगळं हुक्क्याला तोंड लावलं, माझ्यात तर काहीच बदल झाला नाही, मग हे वेगवेगळे कशासाठी ठेवलेले आहेत? त्या माणसाला उत्तर न देता आलं समोरच्या माणसाला की याचं उत्तर मी काय द्यायचं. त्यांच्या डोक्यात पहा तो चौकसपणा इतका भरलेला होता, निर्भयता इतकी अशी होती. खरोखरच तो एक प्रसंग आपल्या लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत हा ठेवण्यासारखा आहे की खूप मस्तीखोर, दंगेखोर मुलगा आपल्यासारख्याच मुलांना घेऊन एका समोरच्या घरामधलं उंच झाड होतं, त्या झाडावर चढून कोलांडवड्या मारणं, तिथनं उड्या मारणं, मस्ती करणं हे चाललेलं होतं. आणि त्या घरातले एक वृद्ध गृहस्थ होते, त्यांना या मुलांची काळजी वाटली की यार कोणी पडेल, झडेल, लागेल. तर त्यांनी बाहेर येऊन त्या मुलांना सांगितलं, अरे म्हणे तुम्ही या झाडावर अशा तऱ्हेने मस्ती करू नका, तुम्ही खाली उतरून जा पटपट. कारण का तर म्हणे या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो आणि तो म्हणे तुमच्या मानगडीवर बसेल, तुमची मान आवळेल. बहुतेक सगळी मुलं पटापट खाली उतरली आणि बाजूला जाऊन उभी राहिली आणि ते नरेंद्रला बोलायला लागली, नरेंद्र खाली उतर, खाली उतर, तर ब्रह्मराक्षस तुला पकडेल. नरेंद्र तिथेच मस्तपैकी कोलांडवड्या मारत उभा राहिला, कोलांडा मारत राहिला आणि म्हणाला, अरे मूर्खानो, म्हणे तो जर ब्रह्मराक्षस असता इथं तर माझी मान त्यांनी कधीच मुरगळली असती. आपण एवढ्या वेळ त्याच्यावर खेळत होतो, कुठे काय झालं. म्हणजे अशी निर्भयता. आणि नंतर खाली उतरला काय सांगतो मुलांना की स्वतः प्रत्येक गोष्टीचं परीक्षण केल्याशिवाय कोणी म्हणतंय म्हणून विश्वास ठेवू नका. आणि हा ते जे पुढे धर्म सांगतायत, या धर्माच्या बाबतीत स्वामीजी हे पुन्हा पुन्हा सांगतात की अमुक म्हणतोय म्हणून तमुक म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. त्या धर्माची जी तत्व आहे ती स्वतः समजून घ्या, ती तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही व्यवहारात आणायचा प्रयत्न करा. ती जी तत्व सांगितलेली आहे ती व्यवहारात खरोखरच सत्य म्हणून अनुभवला येतात का हे पहा. आणि ते एकदा कळलं तर मग त्याचं अनुसरण करा. हे स्वामीजींनी पुढे सांगितलं आहे. अशा स्वामीजींच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील जाता जाता की माइंड, त्यांचं स्वामींचं मन कशा प्रकारची त्यांची अद्भुत शक्ती होती की शिक्षक वर्गामध्ये काही एक गोष्टी सांगतायत आणि नरेंद्र बाजूच्या मुलांची काहीतरी गप्पा मारतोय. शिक्षकांनी बघितलं की हा नरेंद्र दुसऱ्या मुलांशी गप्पा मारतोय. त्यांना माहिती होतं हा हुशार आहे, पण हा दुसऱ्या मुलांशी गप्पा मारतोय. त्यावेळी ते काही एक वेगळा विषय बोलतायत. तर एकदम त्यांनी नरेंद्रला हाक मारली, नरेंद्र उभा राहा, मी आता काय बोलवतो. आश्चर्याची गोष्ट की नरेंद्रनी तो संपूर्ण त्यांनी सांगितलेला विषय
काय विषय चाललाय, ते कुठल्या विषयातल्या कुठल्या भागाबद्दल बोलताय, त्यातले सगळे पॉईंट्स हे सगळे नरेंद्रने त्यावेळी सांगितले. तर शिक्षक आश्चर्यचकित झाले. अरे म्हणे तू तर मुलांबरोबर बोलवतास. हो, मी मुलांबरोबर बोलवतो, पण त्यावेळी माझं लक्ष तुम्ही काय बोलता त्याच्याशी होतं. त्याला अष्टावधानी म्हणतात. ते आपल्याला गुण हा इथं पाहायला मिळते. म्हणजे अतिशय सुदृढ शरीरामध्ये अतिशय सुदृढ असं मन वसत होतं. असे स्वामी विवेकानंद होते. एक असे मी प्रसंगानुसार तुम्हाला हे सांगतोय की पुढे त्यांचं वक्तृत्व हा गुण शाळेत असतानाच दिसला. की बिपिनचंद्र पाल म्हणून एक खूप मोठे त्या काळचे प्रसिद्ध वक्ते होते आणि त्यांचं वक्ता म्हणून नाव होतं. आणि ते वक्ते शाळेत आलेले होते आणि ते अध्यक्ष म्हणून आलेले असताना त्यांच्यासमोर कोणीतरी बोलायचं होतं, भाषण द्यायचं होतं. आणि शिक्षकांची सुद्धा हिंमत होत नाही की त्यांच्यासमोर बोलायची. तर मग मुलं कुठून बोलणार. सगळेच मागे मागे सरत होते. सगळ्यांनी आपला नेता म्हणून नरेंद्र सांगितलं, नरेंद्र तू बोल. नरेंद्र त्यांच्यासमोर उभा राहिला आणि अस्खलित इंग्लिश भाषेमध्ये अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांनी भाषण दिलं. ते भाषण इतकं सुंदर होतं की हे बिपिनचंद्र पाल ज्यांचा खूप प्रभावी व्यक्ती म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांनी असे उद्गार काढले की अरे हा मुलगा, हा तरुण मुलगा इतकं सुंदर बोलू शकतोय, माझी खात्री आहे की पुढे हा फार मोठा नावाजलेला असा वक्ता होईल. आता ह्याच्यामध्ये जसं त्यांचं BAचं शिक्षण घेत असतानाच त्यांची बुद्धीची भूक एवढी होती की पौर्वात्य आणि पाश्चात्य या दोन्ही तत्त्वज्ञानांना कोळून पिणं म्हणतो आपण, तितकं ज्ञान त्यांनी स्वतः अभ्यासून घेतलं होतं. त्यावेळी त्यांचं वय 18, 19, 20 अशा यामध्ये होतं ते. आणि त्यावेळी त्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता. आणि त्याच्यानंतर BA झाल्यानंतर कायद्याच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी सुरू केलेला होता. आणि त्या सुमारासच एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात एक घडली की केशवचंद्र सेन म्हणून त्यावेळी तिथं एक नवीन धर्माचं एक नवीन उद्गार करणारे, नवीन एक पंथ स्थापन करणारे असे एक विभूती होती. आणि त्यांनी ब्राह्मो समाज म्हणून असा एक नवीन की आपल्या त्यावेळी त्या लोकांची अशी समज होती, राजाराम मोहन राय, केशवचंद्र सेन वगैरे या लोकांची, की आपल्या हिंदू धर्मामध्ये काहीतरी कमी आहे म्हणूनच पाश्चात्य लोकांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली, म्हणून आपण त्यांचे गुलाम झालो. आणि आपल्या धर्मात काहीतरी कमी आहे, ती कमीची काढायची कशी, तर त्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या धर्मात आणू म्हणजे आपला धर्म चांगला होईल. आपला धर्म खरोखरच काय आहे याचा पूर्ण थरोली अभ्यास करणं, सखोल अभ्यास करणं, हे करायच्याऐवजी त्या दुसऱ्या धर्माची मदत घेऊन आपला धर्म पुष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तरीसुद्धा यांचे प्रामाणिक प्रयत्न होते हे. आणि त्यामुळे तरुण पिढी ही तिकडे आकर्षित होत होती. तर नरेंद्र हा स्वाभाविकपणेच धार्मिक मनाचा असल्यामुळं, अध्यात्माची आवड असल्यामुळं तो नरेंद्र तिथं केशवचंद्र सेनांच्या ब्राह्मण समाजामध्ये आकर्षीला गेला. तिथं जायला लागला. त्यांची सगळी ग्रंथ, त्यांची पुस्तकं ही त्याचा तो अभ्यास करायला लागला, त्यावर चर्चा करायला लागला. आपसात चिंतन चर्चा होत राहिली त्याची. अशा वेळी तिथे त्यांनी त्याचे 1-2-4 मित्र जे शाळेत त्याच्याबरोबर होते आणि पुढे मागे असे, आणि तिथे भेटले त्याला असे की जे पुढे श्रीरामकृष्णांच्या चे शिष्य आणि नरेंद्रचे गुरुबंधू झाले. अशा मुलांमध्ये ते 2 जण होते. त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांना कळलं की दक्षिणेश्वर म्हणून जो कलकत्त्याच्या बाहेर थोडासा असा एक भाग आहे, तिथं एक परमहंस राहतात
आणि ते त्यांना निरुक्त समाधी लागते. अध्यात्मामध्ये फार उच्च असा त्यांचा दर्जा आहे, त्या स्तरावर पोचलेले आहेत. साहजिकच नरेंद्रनी आपल्या दोघा मित्रांना घेऊन तिथे गेले आणि दक्षिणेश्वरी त्यांनी भेट घेतली श्रीरामकृष्णांची. आणि तो क्षण असा होता की आपल्या सर्वांच्या, केवळ भारताच्या नाही तर या संपूर्ण जगताच्या भाग्याचा तो क्षण होता की रामकृष्ण परमहंस यांनी त्या मुलाला बघितलं. 20-21 वर्षाचा असेल त्यावेळी त्यांना बघितलं आणि तत्काळ त्यांनी ओळखलं की अरे हा मुलगा ह्याचीच तर आपण वाट पाहत होतो, हा मुलगा तो आहे. ह्याच्या अगोदर एक छोटीशी भेट या दोघांची होऊन गेलेली आहे एका ठिकाणी की नरेंद्र गाण्यामध्ये अतिशय निष्णात, शास्त्रोक्त संगीत गाणारा माणूस, आणि असा हा मुलगा त्यांचे शेजारी होते. त्या शेजारी ते श्रीरामकृष्णांचे भक्त होते आणि म्हणून त्यांनी श्रीरामकृष्णांना आणि त्यांच्या इतर भक्तांना आपल्या घरी नामसंकीर्तन धर्मचर्चा करायला बोलावलेलं होतं. आणि त्यांना जेव्हा आमंत्रण दिलं होतं तेव्हा त्या ठिकाणी ते आलेले असताना त्यांना रिझवण्यासाठी, त्यांना छान वाटेल म्हणून नरेंद्रला त्यांनी, शेजाऱ्यांनी नरेंद्रला बोलावलं की तू ये आणि यांच्यासमोर काहीतरी गा. नरेंद्र महाराजांना नरेंद्र जेव्हा तिथे गायला सुरुवात केली त्यांनी, ते जे गाणं गायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा श्रीरामकृष्णांनी त्याला पाहिलं. तेव्हाच त्यांना आश्चर्य वाटलं की अरे त्यावेळच्या ब्रिटिशांच्या मधल्या कलकत्त्यामध्ये अगदी भोगभूमी सगळी, कुठलाच उच्च आदर्श नाही, अशा परिस्थितीत त्यांनी या मुलाला, तेजस्वी मुलाला पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं की अरे अशा या लोकांमध्ये हा अद्भुत मुलगा कुठून आला. त्यांनी त्याचे गाणं ऐकलं. गाणं ऐकल्याबरोबर त्यांना भाव समाधी लागली. त्यांनी खूप कौतुक केलं त्या गाण्याचं आणि त्याला सांगितलं की तू दक्षिणेश्वरी एकदा मला भेटायला ये. आणि त्यानंतर ही श्रीरामकृष्णांकडे ही तिन्ही मुलं, नरेंद्र त्याचे दोघं मित्र असे गेले, श्रीरामकृष्णांना भेटले. त्यावेळी श्रीरामकृष्णांनी त्यांच्यावर इतकं प्रेम केलं आणि अद्भुत भाषण केलं. नरेंद्रला तर काही समजलंच नाही की काय आहे. आणि ते श्रीरामकृष्ण त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत आणि ते म्हणायला लागले की अरे तू साक्षात नरनारायण आहेस आणि तू इतके दिवस लावलेस मला भेटायला यायला. अरे तुला भेटण्यासाठी मी दिवस रात्र वाट पाहतोय. त्या नरेंद्रला कळतच नव्हतं की हे काय म्हणतायत, परंतु एवढं ध्यानात आलं होतं की ही श्रीरामकृष्णांचं धर्माविषयी, अध्यात्माविषयी, परमेश्वराविषयी, पवित्रतेविषयी, साधन सुचितेबद्दल जे काही बोलणं होतं ते सगळ्याचा नरेंद्रावर खूप प्रचंड परिणाम झाला होता. आणि परमेश्वर प्राप्ती हे एकमात्र ध्येयच मनुष्याचं असलं पाहिजे, ह्या तत्वाचा त्यांनी खूप श्रीरामकृष्णांनी त्यावेळी त्याचा उद्घोष केला होता आणि त्याचा परिणाम नरेंद्रावर खूप झाला होता. आणि त्या नरेंद्राची खात्री झाली की ही व्यक्ती आहे, ही अतिशय शुद्ध पवित्र आहे आणि मला जर आध्यात्मिक विज्ञान पाहिजे असेल, अध्यात्माची अनुभूती पाहिजे असेल तर यांच्याकडूनच घ्यायला हवी. आणि नरेंद्र त्यांच्याकडे जायला लागले. आता इथे पहा एक त्यांच्या जीवनातला एक अद्भुत प्रसंग की एकदा नरेंद्र त्यांच्याकडे गेलेला असताना श्रीरामकृष्ण एका वेगळ्याच आध्यात्मिक मूडमध्ये होते, आध्यात्मिक भावामध्ये होते. आणि त्यावेळी त्यांनी त्या भावात नरेंद्रला स्पर्श केला आणि नरेंद्रच्या डोळ्यासमोरून हे संपूर्ण आपल्याला दिसतंय ना, हे विश्व असं गोल गोल फिरून कुठेतरी अखंडात विलीन व्हायला लागलं. त्याचं अस्तित्वच असं अदृश्य व्हायला लागलं. त्याला दिसलं की हळूहळू स्वतःचं त्याचं अस्तित्व सुद्धा
हे विलीन होत चाललंय कुठेतरी. आणि तो घाबरला नरेंद्र, आणि तो त्यांना एकदम ओरडला की अरे तुम्ही हे काय करताय, मला माझे आई वडील आहेत ना. म्हणजे त्याच्या मनामध्ये अजून मी, माझे आई वडील हा सगळा जो भाव होता, ते पटकन श्रीरामकृष्णाने पुन्हा त्याला स्पर्श केला. आणि स्पर्श केल्यावर पुन्हा तो जागृत झाला, सगळं काही व्यवस्थित त्याला दिसायला लागलं. आणि श्रीरामकृष्ण हसत म्हणाले की ठीक आहे, काही काळाने होईल, इतक्यात घाई नाही, काही काळाने होईल. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा श्रीरामकृष्णांनी त्यांना स्पर्श केल्याबरोबर नरेंद्र पुन्हा असं ज्याला आपण अचेतन म्हणतो असं झालं की त्याला काही भानच नाही स्वतःचं. आणि त्या परिस्थितीत श्रीरामकृष्णांनी त्यांना, श्रीरामकृष्ण पाहू शकायचे. श्रीरामकृष्णांच्या बाबतीत असं म्हणतात की ते स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे की एखाद्या काचेच्या कपाटामध्ये वस्तू जशा आपल्याला दिसतात तसं माणसाकडे पाहिलं की त्याच्या आतमध्ये काय काय सद्गुण आहेत आणि काय दुर्गुण आहेत आणि त्याचे काय संस्कार आहेत हे पूर्ण त्यांना दिसायचं. तर असे श्रीरामकृष्णांनी त्याला स्पर्श करून त्याच्या संपूर्ण ते व्यक्तिमत्व काय आहे हे पाहिलं. आणि मग त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि कुठून इथे आलेला आहेस. तेव्हा नरेंद्र सांगतायत की सप्तर्षी मंडलामधले 7 ऋषी त्यातला एक ऋषी आहे आणि तो इथे आलेला आहे. मग श्रीरामकृष्णांना कळलं की आपल्याला जे पूर्वी जे दर्शन झालं होतं त्याच्याशी हे जुळत आहे. मी हे मुद्दामून सांगतोय की स्वामी विवेकानंद हे जे तुमच्यासमोर आदर्श ठेवायचे, हे आदर्श हे आपल्या लौकिक गुणांचा समुच्चय आणि लौकिक गुणांची परमावधी इतकंच नाही आहे, तर खूप त्याच्यापेक्षा खूप सूक्ष्म, खूप उच्च अशा दर्जाच्या गुणांचा जो मूर्तिमंत असा गुणांचा पुतळा आहे, असा हा नरेंद्र, असे स्वामी विवेकानंद. हे त्यांना दिसलं की नरेंद्रला भेटण्याच्या अगोदरच्या काळामध्ये ठाकूरांनी, श्रीरामकृष्णांनी असं दर्शन त्यांना झालं होतं की एक त्यांचं मन ध्यानामध्ये असं वर 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 सूक्ष्माच्या राज्यात जात आहे, हळूहळू या जगाच्या वर जात आहे. जाताना मग त्यांना अनेक देवादिकांच्या मूर्ती दिसायला लागल्या. म्हणजे सगुण साकाराचं विश्व ते ओलांडून जेव्हा ते निर्गुण निराकाराच्या अखंडाच्या राज्यात जायला लागले, तेव्हा तिथं त्यांना असे 7 ऋषी तिथं ध्यानस्थ बसलेले दिसले. आणि अचानक दिसलं की खूप संपूर्ण तेजाचा लोळ असं सगळीकडे पसरलेला आहे. आणि ते तेज आहे ते अचानक एके ठिकाणी एकत्र होऊन त्याचं एक सुंदर सुस्वरूप असं बालक तयार होत आहे. ते बालक रांगत रांगत एका ऋषीच्या जवळ जात आहे. त्या ऋषीला खूप प्रेमाने बोलावून जागं करत आहे. आणि त्या ऋषीला सांगत आहे की मी पृथ्वी तलावर चाललो आहे आणि तुम्हालाही माझ्याबरोबर खाली यावं लागेल. आणि ते ऋषी अर्धवट ध्यानातल्या अर्धवट डोळ्यांनी, ते अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी त्याकडे खूप प्रेमाने बघतायत. अशा प्रेमाने बघतायत की त्या ऋषीचा आणि त्या बाळाचा खूप जुना संबंध आहे. आणि ते प्रेमाने नुसते नजरेनेच त्याला सांगतायत, हो, अनुमोदन देत आहेत की हो मी येईल. असं दर्शन श्रीरामकृष्णांना झालं होतं. ते वाट पाहत होते की हे काय आहे, हा असा कोण ऋषी आहे की तो मला भेटणार आहे. जेव्हा नरेंद्राला स्पर्श करून त्यांनी त्यांचं मन ह्या व्यावहारिक जगातल्या या त्या नरेंद्राच्या व्यक्तिमत्वाच्या आतमध्ये त्यांचं मन नेऊन त्यांचं दर्शन घडवलं, तेव्हा त्या नरेंद्राने त्यांना सांगितलं ते कोण आहे. आणि तेव्हा आपल्यालाही समजतं की तो जो प्रकाशाचा रूळ साक्षात ब्रह्मतत्व ते हे भगवान श्रीरामकृष्ण. आणि ते त्या ऋषीला ह्या जगाच्या कल्याणासाठी खाली बोलवत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं श्रीरामकृष्णांनी की जेव्हा मला कळलं होतं
की हा कलकत्त्यात कुठेतरी हा ऋषी जन्माला आला आहे. प्रत्यक्ष नरेंद्रानं पाहिल्यानंतर त्याला स्पर्श करून त्याकडनं ही माहिती मिळाल्यावर त्यांना खात्री झाली की ह्याच्याचकडनं आपलं सगळं काम होणार आहे. आणि म्हणून हा नरेंद्र हा स्वामी विवेकानंद पुढे हा श्रीरामकृष्णांचा उत्तम शिष्य झाला. मधल्या काळातल्या काही गोष्टी पटकन सांगतो की हे सगळं चालत असताना नरेंद्रावर एक अतिशय वाईट असा दुःखद प्रसंग घडला की त्याचे वडील हे अचानक त्यांचं निधन झालं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर अशी गोष्ट झाली की वडील इतके उदार होते, पुष्कळ लोकांना त्यांनी दूरदूरचे नातेवाईक मित्रमंडळींची मुलं यांनी आपल्या घरात त्यांना ठेवलेलं होतं. आणि त्यांचं पालनपोषण त्यांचं शिक्षण असं सगळं त्याचा खर्च ते व्हायचे. परंतु त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा आणि ह्याचा काहीच त्याच्यासाठी बेगमी केलेली नव्हती आणि त्याचा काही विचार केलेला नव्हता. आणि लोकांच्यासाठी ते सरळ हाताने दानधर्म करायचे. त्यामुळे ते अचानक गेल्यानंतर घरची परिस्थिती वाईट झाली. त्यांना नरेंद्र सोडून त्याचे 2 भाऊ आणि 2 बहिणी अशा होत्या आणि आई होती. आणि त्या आईसमोर आणि नरेंद्र मोठा मुलगा म्हणून त्यांच्यासमोर प्रश्न आला की खायचं काय. दिवसांमध्ये असे दिवस यायचे की दिवसात खायलाही मिळायचं नाही. अशा उपास तपासामध्ये दिवस चाललेले आहेत. आणि त्यावेळी इकडे नरेंद्र तर आपल्या इतर सवंगड्यांबरोबर श्रीरामकृष्णांकडे येऊन आध्यात्मिक उच्च धडे गिरवत असतानाच हा प्रसंग आला. आणि त्याला आपले कायद्याचे अभ्यास अर्धवट सोडून नोकरीसाठी हिंडायला लागलं. आणि नोकरीसाठी आश्चर्य गोष्ट त्यावेळी हा ग्रॅज्युएट झालेला मुलगा आणि कायद्याचा अभ्यास करणारा मुलगा त्याला नोकरी मिळत नव्हती कुठे. आणि ती नोकरीसाठी उपाशी तापाशी अनेक वेळा इकडे तिथे हिंडत राहायचा आणि नोकरी नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला हे कष्टाचं जीवन हे परमेश्वराने कदाचित यासाठी दिलं की ह्या देशातल्या अनेक गोर गरीब आणि दलित अज्ञानी बांधवांना काय दुःख कष्ट आहे ह्याची जाणीव ह्या श्रीमंताच्या मुलाला व्हावी. आणि अशा तऱ्हेने ते हिंडत असताना त्यांच्या मनामध्ये मात्र विवेक वैराग्य ज्ञान भक्ती ह्याचा नुसता अग्नी धडधडत होता. वैराग्य होतं. या कुठल्याही ह्या सांसारिक इच्छा वासनांमध्ये यांचं मन कधीही रमत नव्हतं. त्यावेळी अशी परिस्थिती होती की कित्येक लोक त्याला लोभाने बोलवायचे की तू माझ्या मुलीशी लग्न कर, मी इतकं पैसा तुला देतो. आणि तो ते झिडकारून लावायचा तो. असे कित्येक प्रसंग आहेत की ज्या ठिकाणी नरेंद्रांनी अशा परिस्थितीत सुद्धा काही तरुण असे की गैरमार्गाला लागले, चोरी गुंडगिरी करणारे, त्या लोकांनी त्याला आपल्यात खेचायचा प्रयत्न केला की अरे तू आम्ही तुझ्यासारखेच गरीब आहोत, मग आम्ही चोरीमारी करून गुंडगिरी करून पैसे गोळा करतो आणि कसं चालवतो, तू पण आमच्यात ये. नरेंद्र त्यांच्यात कधीही गेला नाही. परंतु अशा परिस्थितीत त्यांनी एक सुंदर प्रसंग आहे आपल्याला समोर हा की श्रीरामकृष्णाचे गुरु त्याला एक माहिती होती की श्रीरामकृष्ण माझे गुरु ते मला या परिस्थितीतून सोडवतील. आणि श्रीरामकृष्णांकडे तो गेला नरेंद्र आणि त्यांनी सांगितलं की श्रीरामकृष्णांनी सांगितलं की गुरुदेव तुम्हीच मला या परिस्थितीतून सोडवू शकाल. माझ्या कुटुंबाला पुरेसा अन्न वस्त्र निवारा मिळेल हे तुम्ही काली मातेकडे मागा, तुम्ही देवाकडे मागा. ही काली माता ही तुमचं आहे, तुम्ही मागा. श्रीरामकृष्ण म्हणाले अरे काली माता तर सर्वांचीच माता आहे, देव तर सर्वांचाच मामा आहे, चंदमामा सर्वांचा मामा असोच आहे. तू स्वतः जा मंदिरात आणि तुला काय पाहिजे ते माग, ती नक्की देईल तुला. पहा विचार करा या प्रसंगाचा की जो उपाशी तपाशी आहे, घरच्या आपल्या
आई आणि भावंडांच्या हाल अपेष्टांनी दुःखी आहे असा व्यावहारिक चिंतांनी चिंतित झालेला मुलगा हा मंदिरात त्यांच्यासाठीच जरा सांपत्तिक परिस्थिती चांगली मागायसाठी गेलेला मुलगा आणि तो काय मागेल आज जाऊन तो नरेंद्र मुलगा त्या कालीमातेच्या मूर्तीसमोर गेला त्या मूर्तीला पाहिलं तत्क्षणी त्याचा मनच बदलून गेलं त्या कालीमातेच्या रूपाने संपूर्ण विश्वचराचर व्यापलेलं प्रभुत्व देवत्व ईश्वरत्व हे प्रचंड समोर त्याच्या समोर उभं राहिलं त्याला असं वाटायला लागलं की अरे जसं म्हणतात ना की राजा प्रसन्न होऊन विचारतोय की अरे बोल तुला काय पाहिजे आणि तो म्हटलं तर अर्ध राज्य दे आणि तो मूर्ख मागतो का तर मला असं करा एक भला मोठा चांगला भोपळा द्या म्हणजे बरेच दिवस मी त्याची भाजी खात राहील पोटभर हे जसं मूर्खपणाचं असतं तसं नरेंद्र विचार करताय की अरे अशा या परमेश्वराजवळ आणि मी काय मागतोय टीसभर पोटाची खळगी माझी आणि माझ्या कुटुंबाची भरण्याची ही भीक मागतोय इतकं क्षत्रिक गोष्ट मागतोय छे आपल्या मनुष्य जन्माचं कल्याण मनुष्य जन्माचा उद्धार असं मागितलं पाहिजे आणि सगळं हाल अपेष्टा स्वतःच्या कुटुंबियाचं विसरून त्यांनी त्या कालीमातेवर जवळ काय मागावं की मला विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे भक्ती दे अशी व्याकुळतेने प्रार्थना पुन्हा पुन्हा करून तो मंदिरातनं बाहेर येतो श्रीरामकृष्ण बाहेर उभे आहेत ते विचारतात काय रे नरे मागितलंस ना काय तुला पाहिजे मागित तेव्हा तो भानावर येतो म्हणतो नाही म्हणे मी विसरून गेलो म्हणे असं कसं रे तू म्हणे तुला हे जे पाहिजे ते मागायला पाहिजे होतंस नाही म्हणे आता तुम्ही पुन्हा एकदा सांगा मला काय ठीक आहे पुन्हा एकदा सांगा आणि आता विसरू नको आता माग तो मंदिरात गेल्यानंतर पक्क मनात पक्क धरून जातो की यावेळी आपल्याला मागायचंच आहे आपल्या कुटुंबाच्या चिंता सोडण्यासाठी आज जातो आणि त्याचं पुन्हा मन पुन्हा बदलून जातं आणि पुन्हा तेच परमेश्वराचं स्वरूप दिसतं विराट स्वरूप दिसतं आणि आपण काय मागायला चाललोय म्हणून पुन्हा तो विवेक वैराग्य आपण हे मी सांगतोय विचार करा हे काय मन असेल अरे छोटंसं एक मोबाईल घ्यायचा आहे किंवा काही एखादे चॉकलेट घ्यायचं आहे तर कोणी आठवड्यानी बाबांनी सांगितलं असेल की तुला चॉकलेट घेऊन देऊ तर तो आठवडा पोरगा दिवस रात्र विसरत नाही बाबांना आठवड्यात सांगतो का मला ते पाहिजे तुम्ही सांगितलं होतं मला आणि हा मुलगा एवढ्या प्रचंड चिंता असताना समोर जातोय देवाच्या आणि त्या देवाच्या विराट स्वरूपामध्ये पूर्णपणे गुंग होऊन जातोय आणि त्याच्याजवळ ते देवत्व मागतोय विवेक वैराग्य ज्ञान भक्ती कशासाठी तर ते देवत्व आपल्यात प्रगट करण्यासाठी असं 3 वेळा होतं आणि 3 वेळा झाल्यानंतर श्रीरामकृष्ण म्हणतात छे तुझ्या नशिबातच नाही म्हणे तर मग नरेंद्र खूप त्यांची काकुळती करतात आणि श्रीरामकृष्ण म्हणतात की जा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जाड्या भरड्या अन्न वस्त्राची काही कमी पडणार नाही तू जा परंतु याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नको आणि खरोखर त्यानंतर त्यांची परिस्थिती थोडी सुधारली आणि त्यांना ज्याला म्हणतो ना की पोटाची खळगी भरण्या इतपत हातात तोंडाची गाठ भरण्या इतपत त्यांच्या कुटुंबाला अन्न वस्त्र सगळं मिळालं बाकीच्या चिंता ही कोर्ट कचेऱ्याच्या त्या निमाल्या आणि त्यांच्या घरामध्ये थोडी सुस्थिती आली आणि तोपर्यंत श्रीरामकृष्ण हे खूप दुर्धर आजाराने कॅन्सरच्या ते आजारी पडले त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी नरेंद्र आणि त्याच्याबरोबर अनेक मित्र हे जवळजवळ 15-16 शिष्य आहेत त्यांचे श्रीरामकृष्णांचे ते सगळ्यांनी एकत्र त्यांची सेवा केली त्या सेवा करण्यासाठी म्हणून ते कलकत्त्यात काशीपूर म्हणून या जागी तिथे होते आणि हा काळ नरेंद्राच्या विवेकानंद होण्याचा काळ होता त्या काळात श्रीरामकृष्णांनी त्यांना एवढं ज्ञान दिलं ते ज्ञान केवळ त्यांचंच कल्याण करण्यासाठी नाही
तर श्रीरामकृष्णांनी या संपूर्ण जगताचं कल्याण करण्यासाठी, या संपूर्ण जगाला एक प्रचंड दैदिप्यमान असा आदर्श समोर ठेवण्यासाठी ते स्वामी विवेकानंद तयार करत होते. आणि तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत बाकी सर्व मुलांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी जे तुम्हाला तत्व, ज्या तत्वांचा, धर्मतत्वांचा प्रसार करायला सांगतो आहे, जे अनादि अनंत काळापासूनचा हा जो सनातन धर्म आहे, हिंदू धर्म आहे, त्याची तत्व ही विश्वजनीन धर्म म्हणून तुम्हाला प्रसार करायचा आहे जगभर. आणि हा प्रसार करण्यासाठी तुम्ही आपलं संपूर्ण जीवन याचा वहा. आणि ते करताना तुमचा नेता म्हणून हा नरेंद्र काम करेल. तेव्हा त्यांना सांगितलं. आणि ही सगळी 16 शिष्य मंडळी, मुलं 16, 17, 18 पासून ते 24-25 वर्षाची अशी ही सगळी मुलं होती. परंतु त्यांनी श्रीरामकृष्णांचा देह गेल्यानंतर एक जागा, एका गरीब शिष्यांनी त्या श्रीरामकृष्णांच्या एक जागा त्यांना घेऊन दिली भाड्याने. अतिशय पडघळी झालेली असं एक घर होतं जुनाट. तिथं ही मंडळी राहिली, उपाशी तापाशी तिथं प्रचंड साधना केली. पुढे स्वामी विवेकानंद सांगतात की आम्ही त्यावेळी तिथे अशी साधना केली, धर्मग्रंथाचा अभ्यास करणं, भजन कीर्तन ध्यान धारणा हे सगळं तिथं ती मंडळी करत, यंग मुलं करत राहिली. त्यांनी म्हणलं की आम्हाला कधी कधी जेवायला नसायचं, उपाशी तपाशी असायचो, कधी कधी भात आहे तर त्याच्याबरोबर खायला भाजी नाही आहे, मीठ नाही आहे, अशी परिस्थिती आम्ही तसे दिवस काढले. आणि साधना, प्रचंड साधना केली आम्ही. अशा तऱ्हेने तिथे वैराग्यपूर्ण अवस्थेत दिवस काढले की ते पाहून भूतसुद्धा पडून गेलेली असते, असं स्वामीजी म्हणले. अशा याच्यातनं हळूहळू स्वामीजी हे त्याच्यातनं तो स्वामी विवेकानंद बाहेर यायला लागले. ते सतत हा विचार करत होते की माझ्या अध्यात्माचा जे ज्ञान प्राप्त झालं आहे त्याचा उपयोग करून मला या भारत मातेचे दुःख दूर करायचे आहे. या अनेक दीन दलित दुःखी हा समाज आहे, हा समाजात इतका गुलामीत पडलेला समाज आहे, अज्ञानामध्ये खितपत पडलेला समाज आहे, ह्याला मला पुन्हा भारताचं जे समृद्ध स्वरूप पूर्वीचं होतं ते पुन्हा आणून द्यायचं आहे. त्यासाठी मला काय करता येईल, सतत ती चिंता त्यांनी लागलेली असायची. श्रीरामकृष्णांच्या कृपेने त्यांना समाधीचा लाभही श्रीरामकृष्णांच्या जीवित काळात होऊन गेलेला होता. परंतु पुन्हा त्यांनी श्रीरामकृष्णांनी हेच सांगितलं होतं की तुला समाधीही लाभ झालेला आहे, परंतु माझं जे कार्य तुझ्याकडनं करून घ्यायचं आहे की ह्या संपूर्ण या जगातचं कल्याण तुझ्याकडनं होणार आहे, त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. आणि हे काम तू करेस तोपर्यंत तुला तुझ्या या समाधीत डुंबता येणार नाही, तुला यासाठी काम करावं लागेल. आणि मग स्वामी विवेकानंदांनी विचार केला आणि ती जगप्रसिद्ध हे संपूर्ण भारताची प्रदक्षिणा त्यांनी केली. संपूर्ण भारताची यात्रा पूर्ण भारतभर ते फिरले. का फिरले? त्यांना स्वतःला जाणून घ्यायचं होतं की हा भारत देश माझा काय आहे. सामान्यातले सामान्य लोक झोपड्यांमध्ये, नदीकिनारी, गोरगरीब, हालअपेष्टामध्ये राहणारे, तसेच राजे रजवाडे, श्रीमंत, हे सर्व कसे राहतायत, काय विचार करतायत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घ्यायचं. म्हणून कलकत्त्यापासून निघून पूर्ण हिमालयामधून पूर्ण खाली तामिळनाडू आज जो आहे तो मद्रास त्यावेळेचा संपूर्ण अशी चक्कर मारून ते पुन्हा कलकत्त्यात यायला निघाले. संपूर्ण प्रदक्षिणा केली त्यांनी. आणि त्यावेळी पहा, एक फार सुंदर गोष्ट घडलेली आहे की जेव्हा ते कन्याकुमारीला गेले त्यावेळी त्यांच्या
त्यांनी पूर्ण भारत देश पाहिला की या भारताच्या समस्या काय आहेत आणि मग या काय समस्या आहेत हे समजल्यावर ह्याच्यावर उपाय काय हा विचार करताना ती त्यांनी बघितलं तर समोर कन्याकुमारी आज जे मंदिर आहे विवेकानंद केंद्रांच्या या संस्थेत बांधलेलं स्वामींचं जे मंदिर आहे तर त्यावेळी ते एक नुसता एक मोठा खडक होता तिथे समुद्रात आतमध्ये. त्या खडकावर तिथं स्वामी विवेकानंदांनी पाहिला तो खडक आणि त्या समुद्रामध्ये त्यांनी उडी घातली. निष्कांचन पैसा नाही काही नाही असा ते नरेंद्र त्याला कोण नावेतने घेऊन जाणार आहे. हेच त्यावेळी त्यांनी संन्यास घेतलेला होता स्वामी विवेकानंद म्हणून नाव धारण केलेलं आहे. ते तिथून समुद्रात उडी घेऊन जातात त्या खडकावर जातात. तिथे 3 दिवस 3 रात्र अन्नाचा कण नाही अशा अवस्थेत तिथं ते ध्यानामध्ये बसले आणि तिथं त्यांना त्यांच्या या समस्येचं कळलं उत्तर आणि म्हणून ते म्हणतात की त्या ठिकाणी मला समजलं की या भारताची समस्या काय आहे आणि तिच्यावर उपाय काय आहे. आणि म्हणून ते म्हणतात की या संपूर्ण या समाजाला त्याची पहा त्याची व्यावहारिक म्हणजे लौकिक आणि त्यांच्या म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी पूर्ण उन्नती केल्याशिवाय आणि असं शिक्षण त्यांना देऊन त्यांना खरं माणूस बनवल्याशिवाय आणि त्यांना कार्य प्रेरित केल्याशिवाय हा भारत जागा होणार नाही. या भारताला त्याचं जुनं ऐश्वर मिळणार नाही. मग यासाठी जो मदत लागेल पैसा लागेल तो कुठून आणायचा. हे गोरगरीब तर काही देणार नाही यासाठी. मग काय करायचं. तेव्हा कोणी लोकांनी त्यांना सांगितलं की पाश्चात्य देशातनं तुम्ही हा पैसा आणून मग इथे काम करू शकता आणि तुमच्या या एवढ्या मोठ्या ज्ञानाचं ही ओळख आणि ह्याचं ज्ञानाची किंमत त्या लोकांना जास्त कळेल. भारतातले लोक त्यावेळी तर दुःख दैन्य इतकं होतं की त्या दारिद्र्यामध्ये जेवण खाण शोधण्यामध्येच त्यांची बुद्धी सगळी गर्क होती. अशा वेळी स्वामीजींना कुणी सांगितलं. त्याच्यामध्ये म्हैसूरचे महाराज आणि खेत्रीचे महाराज असे काही महाराज लोक होते की ज्यांच्याकडे त्यांना पुष्कळ काळ राहून त्या लोकांना गोरगरिबांसाठी काही मार्गदर्शन करता आलं की यांच्यासाठी असं करा. आणि त्यांना सल्ला दिला की असं अमेरिकेमध्ये एक धर्म संमेलन भरतं आहे आणि सर्व धर्मांचं संमेलन ते भरत आहे. तिथं तुम्ही जाऊन तुम्ही हिंदू धर्माबद्दल बोला की आपला हा जो विश्वव्यापी हिंदू धर्म सनातन धर्म आहे तो काय आहे हा तुम्ही तिथे सांगा त्यांना. आपल्याच देशामध्ये आपल्या धर्माबद्दल इतक्या म्हणजे इतक्या भेदाभेद झालेले आहेत, इतक्या शंका कुशंका झाल्या आहेत, इतक्या निसत्व होऊन गेलेला आहे. कोणालाच कळत नाही की खरोखरच काय आपला धर्म आहे तो. आणि याचा फायदा घेऊन बाहेर पाश्चात्य लोक आलेले आणि दुसऱ्या धर्माचे लोक आले. ते लोक आणखी नावं ठेवत आहेत की काय कसला धर्म तुमचा आहे, याला काय. तर खरा आपला धर्म काय आहे हे पाश्चात्य लोकांना पहिल्यांदा सांगून मग तिथून जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुमचं म्हणणं इथले लोक ऐकतील. आणि स्वामी विवेकानंद तिथून हे सर्वांनाच माहिती आहे की तिथे गेले. त्या धर्म परिषदेमध्ये स्वामीजी जेव्हा बोलले त्याबद्दलचा एक फार मोठा गोष्ट सांगण्यासारखी आहे की तिथं त्यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली इतर लोक पुष्कळ बोलून झालेले होते. त्यांनी आपापल्या धर्माबद्दल सांगितलं होतं, आपापल्या पंथाबद्दल सांगितलं होतं की आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे, हाच धर्म तुम्ही अनुसरा, ह्याने तुमचं कल्याण होईल, असं सगळं सांगितलं होतं. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद जेव्हा बोलायला उभे राहिले त्यावेळी स्वामीजींनी उच्चारलेले शब्द आहेत की अमेरिकेमधील माझ्या बंधू भगिनींनो. आणि त्यांच्या मनातला जो सर्वांबद्दलचा एक विश्वात्मक
सर्वसमावेशक असा जो प्रेमभाव आहे त्याचं संक्रमण सर्व तिच्या लोकांच्या हृदयात झालं. त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्या जाणीवेमध्ये ते लोक भारीतून उठले आणि टाळ्यांचा कडकडाट थांबेच ना एवढा होत राहिला. सगळे लोक भारून गेले एकदम. आणि ह्याबद्दल पुष्कळ वेळा असं सांगण्यात येतं की बाकी सगळे लोक जसं म्हणतात मिस्टर अँड मिसेस सो अँड सो किंवा श्री आणि श्रीमान आणि श्रीमान आणि श्रीमती अशी असे शब्द वापरून भाषणाला सुरुवात केली लोकांनी. फक्त स्वामी विवेकानंदांनी नाही आहे. आज ती सगळी त्यांची म्हणजे त्या संमेलनातली सर्व लेक्चर्स अवेलेबल आहे, ती तुम्हाला पाहता येतात. तर त्या लेक्चर्समध्ये अनेक लोकांनी त्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स हा शब्द वापरलेला आहे. आश्चर्य हे आहे की स्वामीजींनी जे मनापासून आत्म्यापासून म्हणू आपण हे जे ते शब्द उच्चारले होते त्यांनी सर्व त्या व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत त्याचं ते प्रेम आणि एकत्व हे त्याला स्पर्श करून गेलं. आणि त्यानंतरची वर्ष स्वामीजी ते तिथे अमेरिकेत झंझावातासारखे फिरलेले आहेत आणि त्यांनी आपल्या वेदांताचा म्हणजे हिंदू धर्माचा धर्मग्रंथांची परमावधी तो वेदांत, त्या वेदांताच्या तत्वाचा प्रसार केला की ही वेदांताची तत्व ही पुरुष स्त्री आणि गोर गरीब अमुक जात तमुक जात अमुक धर्म तमुक असं काहीही त्याच्यात नाही. हे सर्व मात्र जीवांसाठी आणि सर्व मनुष्यांसाठी त्याच्या उद्धारासाठी जो जिथं असेल तिथून त्याचा उद्धार करण्यासाठी ही तत्व ते सांगतायत. आणि तिथून जिथे जसा असेल तिथून त्याला उठून दिव्यत्व प्राप्त कसं करून घ्यावं हे वेदांत सांगतोय. आणि ही वेदांताची तत्व त्यांनी तिथं सांगायला सुरुवात केली. आणि तिथे अनेक असे लोक होते की त्यांना आपापल्या धर्मातली खूप संकुचितता की का म्हणून प्रश्न विचारायचा नाही, मी सांगतोय त्याप्रमाणे करा तरच तुम्हाला मिळेल, नाही तर नाही मिळणार. स्वामी विवेकानंद फार विनोदाने म्हणायचे की हा वेदांत धर्म हा असा आहे की ज्याच्यामध्ये जी व्यक्ती समोर येते त्या व्यक्तीला त्याच्या आवडीप्रमाणे आणि त्याच्या साईजप्रमाणे त्याच्या त्याला तो त्या डिझाईनचा त्या आकाराचा त्या पद्धतीचा तो कपडा त्याला मिळतो. बाकीच्या धर्मांमध्ये हे असं होतं आहे की त्यांची जी तत्व अशी संकुचित तत्व अशी आहेत की तुम्हाला हे केलं एवढं केलं तर ठीक आहे, तर तुम्ही हे आमच्या धर्मात हे करू शकता, पण हे नाही केलं तर मग नाही जमणार. म्हणजे काय होईल, स्वामी विवेकानंद हसून म्हणजे विनोदाने म्हणतात की माझ्याकडे हा असा सदरा आहे, हा एवढ्या मापाचा सदरा आहे, तुम्ही जर लठ्ठ असाल तर स्वतःला कापून घ्या म्हणजे ते या सदऱ्यात बसाल, आणि तुम्ही बारीक असाल तर काहीतरी करून स्वतःला लठ्ठ करा तर हा सदरा तुम्हाला बसेल. किती हास्यास्पद आहे ना. स्वामीजी म्हणतात की वेदांत हा असा धर्म आहे की तो जर या जगातल्या कुणीही तो जर स्वीकार केला त्याचा तर देवत्व मिळायला सोपं जाईल. आणि दुसरी फार महत्त्वाची स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली अध्यात्मातली गोष्ट ही फार महत्त्वाची आपल्यासाठी आहे की हा एकच वेदांत धर्म, हा एकच धर्म, हा सनातन धर्मच, त्याचा परमावधी ज्ञानाची ती वेदांत धर्म आहे. आणि त्याच्यात काय सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठलंही सांगणं जे जे ज्ञान ते ग्रंथ सांगतायत, ग्रंथ त्या आचार्य तुम्हाला जे समजावून सांगतात की या ग्रंथात काय लिहिलं आहे ते तुम्हाला ऐकून मानून घ्यायची गरज नाही आहे, बिलकुलच नाही आहे. तुमची बुद्धी बंद करणारं ज्ञान तुम्हाला देण्यात येत नाही आहे. असं अध्यात्म ज्ञान तुम्हाला देण्यात येतं. तुमची बुद्धी
उघडी करण्याचं ज्ञान तुम्हाला देण्यात येत आहे. स्वामीजी म्हणतात की हा वेदांत धर्म असा आहे की तिथं तुम्हाला स्वच्छ मोकळेपणाने तुमच्या एकूण एक शंका विचारण्याची मुभा आहे नव्हे त्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. कारण जेव्हा तुम्हाला पूर्णपणे तुमच्या सर्व शंका ह्या त्याचं निराकरण होईल तेव्हाच तुमचं समाधान होईल, तेव्हाच तुम्हाला त्यातल्या तत्वांबद्दल विश्वास पटेल आणि तेव्हाच तुम्ही ते स्वीकाराल. कोणीतरी सांगितलं मागायला म्हणून दडपणाखाली धाकधपटच्या खाली जोर जबरदस्ती खाली आपण जी गोष्ट घेतली समजा धरून चाललं की मी एकाला तुमच्यापैकी विचारलं की का हो दूध कसं असतं, तुम्ही म्हणाल पांढरं असतं. मी खिशातनं पिस्तूल काढलं लावलं कपाळाला म्हटलं दूध काळं असतं पांढरं नसतं, बोल काळं असतं. तुम्ही म्हणाल की हो दूध काळं असतं, परंतु काळं असतं असं म्हणताना सुद्धा आतमध्ये तुम्हाला पांढरं दूधच दिसत असणार आहे, हो की नाही. ती ही गोष्ट आहे की वेदांतामध्ये संपूर्ण शंकांचं संपूर्ण निरसन करून याला तुम्हाला सांगतात. सनातन धर्माचा हा एक फार मोठा फायद्याचा भाग आहे हा की तिथं तुम्हाला प्रश्न विचारायला, तुम्हाला शंका विचारायला, ज्ञान मिळवायला ते ज्या ग्रंथात सांगितलेलं ते ज्ञान प्रत्यक्ष तुम्हाला तपासून या व्यवहारिक जगात पाहायला आणि ते जर तुम्हाला त्याची प्रचिती नाही आली तर त्याबद्दल कसून प्रश्न विचारायला पूर्ण मुभा आहे. नव्हे तुम्ही प्रश्न विचारायलाच पाहिजे असं हा धर्म म्हणतो की तुम्ही पूर्णपणे हा समजून घ्या, बुद्धीची कपाटं उघडी ठेवा, बंद नका करू. आणि नंदी बैलासारखा मान हलवून ऍक्सेप्ट नाही करायची गोष्ट कुठली. आणि हे कसं प्रत्यक्ष प्रश्नाचं विचारण्यासाठी इतकं सांगितलेलं या धर्मात की प्रत्यक्ष प्रश्नोपनिषद नावाचा एक उपनिषदच आहे की ज्याच्यात नुसते प्रश्नच विचारलेले आहेत. आणि स्वामी विवेकानंद म्हणून या वेदांत धर्माचा प्रचार संपूर्ण परदेशात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या ठिकाणी त्यांनी हा प्रचार आणि प्रसार करत होते. आणि त्यावेळी असे कित्येक लोक की ज्यांना हे असं संकुचित ज्याला खूप कंटाळले होते. काही ठिकाणी पंथ असे होते की भूत पिशाच यांना जागृत करणं आणि यांच्यातर्फे काही गोष्टी विचारून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणं, अशा टाईपच्या काही गोष्टी होत्या. ह्या असल्या सगळ्या पंथा आणि ह्याच्यातनं सगळं कंटाळले होते. आणि जे बुद्धिमान लोक होते त्यांचं यांनी समाधान होत नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांनी ह्या वेदांत धर्माचा स्वीकार करायला सुरुवात केली. अशा लोकांच्या मदतीतून इथून पुढे स्वामी विवेकानंदांनी तिथं अशी काही माणसं तयार केली तिथं की ती ह्या वेदांत धर्माचा तत्वाचा प्रसार आणि प्रचार तिथल्या त्या जगात करतील. आणि तिथे कल्पना करा की ज्यावेळी ब्रिटिशांच्या काळामध्ये पूर्ण हा देश गुलाम होता आणि ब्रिटिश एखादा सोल्जर रस्त्यातनं चाललाय, शिपाई चाललाय, तर सगळी मोठी मोठी माणसं सुद्धा श्रीमंत गरीब सगळी अशी बाजूला उभं राहून थरथर कापायची त्याच्यासमोर की हा ब्रिटिश अधिकारी आहे. असा तो गुलामगिरीचा काळ आहे. आणि त्यावेळी हे पाश्चात्य लोक स्वामी विवेकानंदांच्या या ज्ञानाने भारून जाऊन स्वामी विवेकानंद बाहेरनं आले. कल्पना करा काय अद्भुत दृश्य असेल की ते त्यांचे शिष्य समोर, ते युरोपियन शिष्य समोर जाऊन त्यांच्या बुटाचे बंध सोडायचे आणि त्यांचा बुटातनं पाय बाहेर काढण्यासाठी, मोजे चढवण्यासाठी, उतरवण्यासाठी त्यांना मदत करायचे. ते दृश्य पाहून आपल्या भारतातून लोकांना स्वामी विवेकानंद तेव्हा वाटायला लागलं अरे हे जे पूर्ण भारतभर फिरत होते तेव्हा त्यांच्याबद्दल एवढं जाणीव नव्हती, ती इथं जाणीव झाली की अरे
ज्या पाश्चात्य ज्या लोकांना, गोऱ्या लोकांना आपण एवढं बलिष्ठ आणि एवढं मोठं समजतोय आणि त्यांच्यासमोर आपण अगदी गलित गात्र होऊन राहतो आहे गुलामासारखे, हा महापुरुष त्यांना सेवकासारखा वागवतोय. आणि मग त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल, स्वामीजींच्याबद्दल एवढा आदर, भक्ती, प्रेम निर्माण झालं. आणि मग स्वामीजी जेव्हा पहिल्यांदी अमेरिकेतनं इथे परत आले तेव्हा त्यांनी इथं संपूर्ण कर्माचा नुसता उच्छाद करून दिला. स्वामीजींनी सांगितलं की त्या जगतामध्ये, पाश्चात्य जगतामध्ये त्यांना वेदांतातल्या चिंतन, विचार आणि ज्ञान ह्याची जरूर होती, पण आपल्याला मात्र आज प्रचूर कर्माची जरूर आहे, प्रचूर रजोगुणाची जरूर आहे. आपल्याला हे माहितीच असेल की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण असे 3 गुण आहेत. त्यांनी हा संपूर्ण सृष्टी बनलेली आहे, तसा जीवही बनलेला आहे. तर तमोगुण हा जडत्व आणतो, त्याच्यात चैतन्य झाकळून जातं जीवातलं. परंतु रजोगुणामध्ये ते चैतन्य हे हालचाल करायला लागतं. आणि सत्वगुणामध्ये पुन्हा ते शांत होतं, पण ज्ञानाने परिपूर्ण होऊन जातं. तर स्वामीजी हे सांगत आहे की ह्या चैतन्याला, भारतातल्या लोकांना चैतन्य प्रगट होण्यासाठी त्यांना प्रचंड कार्य करण्याची जरुरी आहे. मग काय करायला सांगतात ते, की ह्या देशातल्या तरुण मुलांकडनं ते खूप अपेक्षा करतात की या तरुण मुलांनी उठावं आणि या भारतासाठी आपलं तन मन धन वाहून द्यावं. त्यांनी खेडोपाडी जावं आणि जे पाश्चात्य देशातनं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे जे आहे, तांत्रिक ज्ञान, विज्ञान जे आपल्याकडे नसल्यामुळं आपल्या देशाची अशी खराब परिस्थिती झालेली आहे. तर शिक्षण नाही आहे, ह्यामुळे खराब परिस्थिती झालेली आहे. आपल्या ह्या देशात त्यांनी ही गोष्ट ओळखली, सांगितलं की स्त्रियांचा उद्धार करणं, स्त्रियांना बरोबरीचा दर्जा देऊन त्यांना शिक्षण देणं, त्यांना माणूस म्हणून जगवणं, नुसतं एक कष्ट करणारं जनावर आणि स्वयंपाकघरामध्ये आणि मुलांना जन्म घालणारं मशीन अशा तऱ्हेने एक जनावरासारखं त्यांना दावणीला बांधल्यासारखं असं स्त्रियांना आपण आज करून ठेवलेलं आहे. अशी गुलामी त्यांची, आपली गुलाम बनवून ठेवलंय. म्हणून ह्या भारताची अशी स्थिती झालेली आहे. तो शाप आपल्याला मिळाला आहे. या स्त्रियांना आपल्या बरोबर आणलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की पक्षी जसा 2 पंखांनीच उडू शकतो, 1 पंखाने पक्षी उडू शकत नाही, तसंच संपूर्ण मनुष्यजात, ह्या मनुष्यजातीला पुरुष आणि स्त्री ह्यांचा समान दर्जाने, दोन्ही समान वेगाने, समान स्थितीने उद्धार करून घेतील, तरच आपलं या भारताचं कल्याण होईल. आणि भारताचं कल्याण होईल तेव्हा या विश्वाचं कल्याण होईल. कारण भारत हा एकमात्र देश असा आहे परमेश्वराच्या कृपेमुळे की यामध्ये या संपूर्ण, जसं संपूर्ण शरीर आहे त्याची बोट, पाय, कान, नाक कापून ठेवलं तरी तो राहतो. कारण का, जो त्याच्यातला जो जीव आहे, प्राण जो आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मनुष्य जिवंत असतो. तसं या संपूर्ण विश्वाचा प्राण हा भारत देश आहे. कारण या भारत देशामध्येच उच्च आध्यात्मिक शक्तीचं प्रगटीकरण मनुष्यामध्ये, आपल्यामध्ये कसं करून घ्यावं आणि त्या प्रगटीकरणाच्या साठी म्हणून हे व्यावहारिक जग कसं वापरावं. हे व्यावहारिक जग आपल्याला भोगासाठी नाही आहे. आपले सर्व भोग हे जीवाच्या अनेक योनीमध्ये होऊन गेलेले आहेत, पण आत्ता ही मनुष्य योनी आपल्याला मिळाली आहे. ह्यात आपल्याला मनुष्याचा देव होण्यासाठी ह्या मनुष्य योनी मिळालेली आपल्याला. तर ही आपण अशी वाया घालवू नये. आणि ती जाण्यासाठी म्हणून मग काय या व्यवहारिक जग काय आम्ही सोडून द्यायचं का? बिलकुलच नाही. स्वामीजी सांगताय की या व्यवहारी जगामध्ये
अशा आपल्यातल्या शक्ती सगळ्यांचं प्रकटीकरण करण्याची गरज आहे की त्या शक्तीच तुम्हाला उच्च आध्यात्मिक शक्ती आत्मसात करण्यासाठी फिट करतील, तयार करतील. आणि म्हणून ते सांगतायत की अनेक तरुणांना, अविवाहित तरुणांना त्यांनी प्रोत्साहित केलं आणि धर्मभावाने भारून टाकलं. आणि असे अनेक तरुण मुलं त्यांच्याकडे आली, संन्यासी झाली. आणि असा त्यांनी तो रामकृष्ण संघ, हा रामकृष्ण मठ अँड मिशन, असा रामकृष्ण संघाची स्थापना 1897 मध्ये केली. आणि त्याचं तत्व काय होतं? आत्मनो मोक्षार्थम जगत हितायाच. आणि हे तत्व काय आहे की स्वतःच्या आत्म्याचा मोक्ष, मुक्ती प्राप्त करूया. सगळ्या प्रकारचे जी बंधनं आपल्याला जीवाला जाणवत आहेत त्यातनं मुक्त व्हायसाठी प्रयत्न करा. त्याचबरोबर ह्या तुमच्या आसपास वर पसरलेल्या या मनुष्य जातीच्या कल्याणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी, त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि हा कसा प्रयत्न करायचा? त्यांनी सांगितलं की अरे दगडाच्या मूर्तीमध्ये पूजा अर्चा करून जर परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, तर दगडापेक्षा मनुष्यामध्ये तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त चैतन्य आहे. तर हे चैतन्य आहे, हे परमेश्वराचा अंश प्रत्येक जीवांमध्ये आहे, मनुष्यामध्ये आहे. त्याची जर सेवा केली, त्याला जे हवं आहे त्याच्या कल्याणासाठी ते त्याला देऊन त्याची जर पूजा अर्चा करायच्या भावाने त्याची सेवा केली, तर त्याच्यात तर परमेश्वर तर लवकर प्रगट होईल. हे स्वामी विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांच्या एका उपदेशाच्या माध्यमातून त्यांनी हे वेदांताचं उच्च तत्व शोधून काढलं. आणि ते सांगितलं की अरे ह्यांनी आपण या देशाचा आणि पर्यायाने या जगताचं कल्याण करू. आणि त्या तत्वावर आज 125 वर्षाच्या पेक्षा जास्त रामकृष्ण संघ ही संस्था, आणि त्यामध्ये आज स्वामी विवेकानंदांनी आणि त्यांचे गुरु श्रीरामकृष्ण यांनी दाखवून दिलेल्या मार्गानं ही सगळी आजही त्याच तत्वाच्या आधारावर हे सगळं काम चालू असतं. आज मी आपल्या समोर हे जे स्वामी विवेकानंदांबद्दल सांगतोय, हा आदर्श स्वामी विवेकानंदांच्या या सगळ्या विशिष्ट तरुण मुलांसमोर ठेवतो आहे की हे जिवंत क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या नाही आहे. काय एक जन्मायचं, 4 पोरं उद्या शिकायचं, पोटासाठी नोकरीसाठी शिकायचं आणि 4 पोरं जन्माला घालून मरून जायचं, हे तर जनावरं करताय. आपण मनुष्य आहोत. असं काहीतरी भव्य दिव्य असं ह्या जीवनात करूया ज्यांनी आपल्याला हे जग हे असं काहीतरी समृद्ध करता येईल, या जगाचं विश्वाचं कल्याण साधता येईल आणि त्याबरोबर आपलंही कल्याण साधता येईल. हा स्वामींचा आदर्श, हे मी जे सांगतोय हे प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदांचा चरित्राचा इतकासा कण सुद्धा अतिशय गढूळ स्वरूपात मी तुमच्यासमोर ठेवतोय. माझी स्वतःची एवढी ताकद नाही आहे की एवढं मोठं वक्तृत्व तुमच्यासमोर तसं मांडीन. पण मी हे सांगितल्यानंतर तुमच्या मनात जर एवढी उत्सुकता निर्माण झाली की ह्यांचं चरित्र हे काय आहे ते आपण पाहू, एवढी जरी तुमच्यात उत्सुकता निर्माण झाली तरी मी म्हणेन की मी आज जे काही बोलतो आहे त्याच्या कार्याचं फळ मला मिळालं. मी हे करतो आहे ते त्यांनी सांगितलेल्या प्रकारेच ह्या संपूर्ण ईश्वर जो ह्या संपूर्ण या जीवांच्या रूपाने इथं जो आहे त्याची या वेगळ्या भावाने माझी ही पूजा आहे. आणि ही पूजा स्वामी म्हणतात की त्या शिवाची, महादेव, शंकर, ईश्वर, परमेश्वर, त्या परमेश्वराची पूजा, त्या शिवाची पूजा या जीवाच्या मधून करणं हे यापुढे आपल्या भारतीयांचं आणि भारतातल्या तरुण मुलांचं ध्येय असलं पाहिजे. इथून पुढे स्वामीजी या टोकाला जाऊन म्हणतात पूजा अर्चा मंदिरात करणं, घरात करणं, देवदेवतांची पूजा करणं हे नाकारत नाही आहे, बिलकुल नाकारत नाही. ते म्हणतात ही पहिली पायरी आहे, इथून तो धर्मभाव जागा होईल. पण ध्यानात ठेवा की इथून पुढे अनेक वर्ष, त्यावेळी स्वामींनी म्हटलं होतं इथून पुढे 50 वर्ष त्यावेळी म्हटलं होतं,
आज 125 वर्षापूर्वी, की इथून पुढे 50 वर्ष या भारत मातेची सेवा तुम्ही अशी करा. भारत मातेची सेवा करणं म्हणजे काय? या भारतातल्याच या संपूर्ण या हा जो जननारायण आहे त्याची सेवा करणं, त्याच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देणं, वाहून टाकणं, हे करायला स्वामीजींनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्या जो उपदेश आहे, त्यांनी जे सांगितले त्याच्याप्रमाणे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आज दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात होत आहे. रामकृष्ण संघाच्या 180च्या वर शाखा भारतात सर्वच स्टेटमध्ये, सगळ्याच राज्यांमध्ये कमीत कमी 1-2 शाखा तरी आहेत. आपल्या महाराष्ट्रात 4 शाखा आहेत आणि भारतभर आहेत आणि परदेशात पाश्चात्य देशात आहेत. आणि तुम्हाला खरोखरच आनंद वाटेल ऐकल्यानंतर की स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं आहे, त्यांचे गुरु श्रीरामकृष्णांनी जे सांगितलं आहे, यांच्या तत्वाचा अभ्यास सखोल करण्यासाठी देश विदेशातले मोठे मोठे विद्वान लोक हे आज त्याचा गहन अभ्यास करतायत. आणि अशा एकही धार्मिक संस्था भारतात नाही आहे की त्यांनी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या तत्वापैकी एकाचा सुद्धा अनुसार केलेला नाही. अशी एकही संस्था नाही. त्या सगळे जे अध्यात्मासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, सोशल आणि धार्मिक अशा संस्था आहेत, त्यातल्या पुष्कळ संस्था अशा स्वामींच्या ह्या तत्वातले काही ना काहीतरी तत्व घेऊन ते अनुसरत आहेत. हा स्वामीजीने सांगितलेल्या तत्वाचाच विजय आहे. आणि म्हणून मी इथं तुम्हाला खास करून सांगतो की जे स्वामी विवेकानंद हे केवळ उण्यापुऱ्या 39 वर्षामध्ये हे एवढं मोठं कार्य त्यांनी केलं. आणि तर त्या कार्याचा तुम्ही आढावा घ्या, स्वतः अभ्यास करा आणि त्यातनं काहीतरी तुमचं स्वतःचं भलं आणि जगाचं भलं हे करण्यासाठी याच्यातनं तुम्ही इन्स्पिरेशन घ्या, उत्साह घ्या आणि मार्गदर्शन घ्या. मी इथे थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी दाखवण्यासारख्या दाखवतो. पहा, स्वामींचं वचन तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो आहे. स्वामींच्या वचनाबद्दल अनेक लोक असं म्हणायचे की स्वामींच्या बोलण्यामध्ये एवढा प्रभाव होता की एक मेलेला मुर्दसलं जागा होऊन जाईल, असं स्वामीजी बोलायचे. तर इथं स्वामीजींनी जे आपल्या भारतातल्या तरुणांसाठी जे सांगितलंय ते तुम्हाला चटकन वाचून दाखवतो. अतिशय सुंदर शब्द आहेत हे. स्वामीजी म्हणतायत, साऱ्या समाजात, आपल्या भारतीयांना सांगतायत, साऱ्या समाजात, साऱ्या जगात आपण विद्युत शक्तीचा संचार करायला हवा. रिकाम्या गप्पा करण्याने किंवा नुसती घंटा वाजवीत बसण्याने काही साधणे शक्य नाही. तुमचे काम आहे विचार स्रोत प्रसृत करण्याचे. म्हणजे हे जे उच्च विचार आहे हे स्वतःमध्ये त्याचा प्रकटीकरण करायचं आणि त्याचा प्रसार करायचा या जगामध्ये. हे प्रस्तुत करण्याचे हे तुमचे काम आहे. हे जर तुम्ही साधले तर सर्व काही गोष्टी या भारतात ठीक होऊन जातील आणि म्हणून जगात ठीक होऊन जातील. ते म्हणतात, चारित्र्य घडवा, तसे झाले की मी तुमच्यात आलोच म्हणून समजा. स्वामीजी आपल्यातच आहे. स्वामीजी हे फार मोठे उद्गार काढले. स्वामीजी म्हणतायत की मी ह्या आयुष्यात माझ्या हे काम केलं आहे, परंतु माझं हे शरीर गेल्यानंतर सुद्धा मी काम करत राहणार आहे आणि सतत मी ह्या जीवातल्या त्या अलौकिक दैवी शक्ती की ज्याने जीवाचा, मनुष्याचा देव बनतो, त्या शक्तीचं प्रगटीकरण प्रत्येक जोपर्यंत जीवात होत नाही आणि प्रत्येक जीव हा ब्रह्म होत नाही तोपर्यंत माझं हे कार्य थांबणार नाही. माझं हे शरीर गळून पडलं तरी मी ते कार्य करत राहीन. हे स्वामींचे शब्द आहेत.
आणि त्यांचा प्रभाव आज आपल्याला सगळीकडे जाणवतो आहे. आणि तिथे म्हणत आहे की तर मी तुमच्यात आलोच म्हणून समजा. अशा तऱ्हेने तुम्ही कामाला सुरुवात करा, तुम्हाला प्रत्येकाला जाणवेल. आम्हा लोकांचा अनुभव आहे की स्वामीजी आम्हाला साथ देत आहेत, आमचा हात धरून आम्हाला मार्ग दाखवत आहेत आणि आमच्याकडे हे काम करून घेत आहेत. याची जाणीव अज्ञातला अज्ञ, दुर्बलाचा दुर्बल अशा जीवाला होत असते. स्वामीजी हे म्हणताय की तुम्ही हे सुरू करा, तुमचं चारित्र्य घडवा. तसे झाले की मी तुमच्यात आलोच म्हणून समजा. स्त्री पुरुष मिळून आपल्याला 2000, 10,000 नव्हे 20,000 संन्याशाची आवश्यकता आहे. ते म्हणताय की सगळ्यांनी तुम्ही या तरुण मुलांना जागृत करा आणि या देशाच्या कल्याणासाठी कामाला लावा. ते सांगतायत मी म्हणतो की अशा शिष्यांची आपल्याला अत्यंत निकडीची गरज आहे. तुम्ही त्यांना सांगा. काय सांगायचं त्यांनी, काय म्हटलं त्यांनी बघा. एक प्रचंड आध्यात्मिक शक्तीचा स्रोत तुफान वेगाने येत आहे. जे हीन दीन असतील ते या प्रवाहात महान होऊन जातील आणि जे अज्ञ असतील ते प्रभू कृपेने पंडितांचे आचार्य बनतील. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उपनिषदातलं वाक्य सांगताय की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं ध्येय गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. पुढे काय सांगताय, तुमच्यात विकास करून घेणं. हे विकास करून तुमच्यात घेणं, प्रगती करणं, अधिकाधिक मनुष्याचं उच्च स्तरावर जाणं म्हणजे जीवन आहे. आणि संकुचितपणा आणि काही न करता आहे तिथं पडून राहणं हा तर मृत्यू आहे. आपल्याच चैनीसाठी, आपल्या सुखासाठी सतत आळसाचे जीवन घालवणाऱ्या स्वार्थी माणसाला नरकात सुद्धा स्थान नाही. ज्याच्या ठिकाणी जीवमात्रांविषयी करुणा असते त्यांच्यासाठी ते नरकात देखील जो जाण्यास तयार असतो, जो दुसऱ्यांची दुःख हलकी करण्यासाठी वाटेल ते कष्ट झेलून प्रयत्न करतो, तोच भगवंताचा पुत्र म्हणून घेण्याचा अधिकारी आहे. आणि बाकी तर सगळे क्षुद्र आहेत, स्वामीजी सांगतायत. आणि हे सांगताना पुढे म्हणताय की श्रीरामकृष्ण आदर्श चारित्र्याचा, श्रीरामकृष्णांच्या आदर्श चारित्र्याच्या, त्यांच्या शिकवणीचा, त्यांच्या धर्माचा चोहीकडे प्रचार करा. हेच साधन आहे, हेच पूजन आहे. आणि त्यात त्याने काय म्हटलंय पहा. हे संपूर्ण पुस्तक, अग्निमंत्र नावाचं पुस्तक आहे मराठीमध्ये. हे खरोखर वाचलं तर तुमचा आत्मउत्साह इतका सळसळेल की तुम्हाला जे काही या जगामध्ये व्यावहारिक असो, आध्यात्मिक असो, बौद्धिक असो, शारीरिक असो, जे काही चांगलं आणि स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी करावंसं वाटतं ते करायसाठी प्रचंड शक्ती आणि उत्साह देणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या वचनांचं, त्यांनी जी पत्र लिहिलेली आहे ही पत्र आहेत. अशा तऱ्हेचीच बाकीची पुस्तकं आहेत. मी तुम्हाला ती अवश्य त्यांनी वाचायला सांगतोय. त्याच्यात त्यांनी काय म्हटले पहा की प्रभू प्रभू माझा हात धरून जबरदस्तीने कुणीतरी मला हे लिहायला भाग पडत आहे. पत्र लिहिताना ते लिहित आहे असे माझ्या अनुभवास येत आहे. हे प्रभू प्रभू पुढे चला, सर्वांना या प्रवाहात घेऊन जावे लागेल. सावधान, ते येत आहे. म्हणजे ती प्रभावी परमेश्वर आपल्यात पुन्हा येत आहे. आणि पुढे काय म्हणताय, जे कोणी त्या परमेश्वराच्या, तो जो ह्या मनुष्य रूपाने जो परमेश्वर नरनारायण हा इथं आहे चराचर व्यापून, त्याच्या सेवेसाठी, त्यांच्या त्या ईश्वराच्या संतानांच्या मुलांच्या सेवेसाठी, त्यांच्या सेवेसाठी नाही नुसतं, तर त्यांच्या पूजेसाठी, दीनहीनांच्या, पतितांच्या, जीवजंतूंच्या सेवेसाठी जे तयार होतील त्यांच्या ठिकाणी तो परमेश्वर आविर्भूत होईल, प्रगट होईल. पुढे म्हणताय, अशांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास होईल. तुम्हाला असं विचार करायला नको, आपल्याला असा विचार करायला नको की यार माझ्याची शक्ती नाही आहे, मी हे अमुक ही गोष्ट मी करू शकणार नाही आहे,
माझ्याजवळ पैसा नाही आहे, मला लोकांना गोळा करण्याचं सामर्थ्य नाही, असा विचार करायची गरज नाही. तुम्ही सुरुवात करा कामाला. तुम्हाला ती शक्ती परमेश्वर देईल. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व महाशक्ती महामाया प्रत्यक्ष त्यांच्या हृदयात विराजमान होईल. आणि पहा त्यांनी काय म्हटलंय की मी अधिक लिहू शकत नाही. त्यांनी म्हटलंय की हे जे मी लिहित आहे हे जो वाचेल त्याच्यामध्ये माझ्या शक्ती प्रगट होतील, असं त्यांनी स्वच्छ लिहिलेलं आहे. आणि अशा टाईपची ही पुस्तक आहे. मी जरूर तरुण मुलांना खास करून सांगेन, हे अग्निमंत्र आहे. स्वामी विवेकानंदांचं चरित्र आणि उपदेश म्हणून आहे छोटं पुस्तक. शक्तिदायी विचार म्हणून छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यात तुम्हाला मानसिक शारीरिक आत्मिक बळ देणारं असं स्वामींचं जेवढं म्हणून शब्द आहे, जेवढं म्हणून वचन आहे, ही सगळी ह्या पुस्तकात आहे. तसंच उद्गार आणि बोधवचने नावाचं हे पुस्तक आहे. त्याच्यात स्वामीजींचे अनेक उद्गार की ज्याच्यामुळे खरोखर सांगतो की झोपलेला जागा होईल, प्रचंड उत्साहाने आपण काहीतरी चांगलं आपलं स्वतःचं आणि जगाचं करायसाठी धडपडू, असे विचार अशा पुस्तकात आहेत. आणि ही रामकृष्ण मठ मिशनने हे काढलेली पुस्तकं आहे, रामकृष्ण संघाने काढलेली पुस्तकं यांच्या श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीमध्ये ही तिथं त्यांच्या ग्रंथालयात पण आहेत, अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला ती विकत घेऊन स्वतः घरी नेऊन वाचायची असेल तर ती सुद्धा ह्या लोकांकडे आहे. आणि आम्ही ही जशी जशी लागतील तसतशी यांना पुरवत जाऊ. ही पुस्तक विक्री केंद्र आमची सगळीकडे आहे. वाचा, त्याच्यातनं हा उत्साह, हे ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक असा सर्वांगीण स्वतःचा आणि आपल्या बरोबर असलेल्या सर्व जनांचा असा उद्धार करून घ्या. तरच या भारताचं आणि पर्यायाने संपूर्ण जगाचं, कारण हे भारत स्वामीजी म्हणतायत हे संपूर्ण जगाचं हार्ट आहे, हृदय आहे. हे हृदय जर जिवंत राहिलं तर जग जिवंत राहिलं. आणि म्हणून ते भारत भारत म्हणतायत. नाहीतर संन्यासी, स्वामी विवेकानंद संन्यासी आहे. त्यानं हा देश काय, तो देश काय, ही जमीन काय, ती जमीन काय, जर स्वतःचं घरच सोडून बाहेर आल्यानंतर संपूर्ण विश्वच त्यांचं घर आहे. मग ते भारत भारत का म्हणतायत? ते सांगतायत की हा भारत जर पुन्हा त्याच्या शक्तीनिशी प्रकट झाला तर तो या शक्ती सगळ्या जगात पसरवेल आणि या जगाला पुन्हा एक चांगलं उत्तम स्वरूप प्राप्त होईल. आणि विशेष करून भारताला त्याचा जो जुना सुवर्ण काळ आहे तो येईल. आणि स्वामी विवेकानंदांची वाणी आहे, ध्यानात ठेवा. स्वामी विवेकानंद म्हणताय त्याचे की मी पुढचे अनेक वर्ष पाहतो आहे. 1500 वर्ष त्यांनी पुढचा भविष्यकाळ सांगितलेला आहे. 700 वर्षाचा संपूर्ण ते म्हणतात मी डोळ्याने पाहतो आहे की हा भारत पण म्हणजे जेव्हा पारतंत्र्यामध्ये आहे आणि 1900 साल आहे, 1900 अजून 47 वर्षांनी भारतात स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतायत की या भारताला येत्या 50 वर्षामध्ये निश्चितपणे स्वातंत्र्य मिळेल, मी डोळ्यांनी पाहतोय. त्यानंतर 50 वर्ष हा देश थोडासा कधीही इतके दिवस न मिळालेल्या भोगामध्ये गोंधळामध्ये थोडा इकडे तिकडे होत राहील. त्यानंतरच्या पुढच्या 50 वर्षामध्ये तो उठायला सुरुवात होईल. आणि त्यानंतरच्या 50 वर्षामध्ये हा भारत हा सुख समृद्धी जुनी आहे, ज्यासाठी भारत देश सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध होता. ते ऐश्वर पुन्हा भारताला मिळेल आणि तो भारत या संपूर्ण जगताचा आध्यात्मिक गुरु होईल, आध्यात्मिक मार्गदर्शन होईल. हे स्वामी विवेकानंद आदर्श म्हणून समोर ठेवा. त्यांचे उपदेश, त्यांचं मार्गदर्शन याचं अनुशीलन करा आणि आपली जीवनं सुवर्णमय करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्येही हे स्वर्गसुख आणा.
हेच माझी प्रार्थना विनंती करून मी माझं हे छोटंसं भाषण संपवतो आहे. माझी प्राणपणापासून प्रार्थना आहे की आपल्या सर्वांना आणि मला स्वामी विवेकानंद ह्या सर्व त्यांच्या शक्ती देऊन आपल्या सर्वांचं कल्याण करो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. महाराजांनी अत्यंत उद्बोधक पद्धतीने स्वामीजींचं चरित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे. खरं तर वेळ खूप झाला आहे, पण स्वामीजींचं चरित्र इतकं मोठं आहे की ते एवढ्या कमी वेळात स्पष्ट करणं तारेवरची कसरत आहे की काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे की असा महाराजांचा सहवास आपल्याला रोज रोज लाभत नाही, त्याच्यामुळे त्यांची तळमळ सांगताना मला जाणवली असेल. इतकं म्हणून त्यांना तुम्हाला देता येईल, सांगता येईल एवढं खूप ओतप्रोत त्यांनी आपल्याला दिलंय, याबद्दल मी महाराजांना धन्यवाद देतो. त्यानंतर परमपूज्य स्वामी गौरीकांतानंदजी महाराज आपल्याला 4 शब्दामध्ये मार्गदर्शन करतील. गेले तासभर महाराजांचं जे उत्साहपूर्ण भाषण मी सहज त्यांच्याबरोबर अलिबाग पाहण्याकरता आलो आणि मलाही त्याचा लाभ मिळाला. आणि आताच आपण जे स्वामीजींचे विषय ऐकलं महाराजांच्याकडून, पारतंत्र्याच्या वेड्यांमध्ये जखडल्या गेलेल्या भारतीयांना पूर्णपणे जागृत करण्याचं काम ज्या वीर संन्याशांनी केलं, त्यांना त्यांचे विचार आणि आदर्श त्याचा सत्कार भारत सरकारने पण केलेला आहे. राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असताना 1985 मध्ये स्वामी विवेकानंदजींचा जन्मदिवस 12 जानेवारी तो नॅशनल युथ डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि स्वामी विवेकानंद हे युवा संन्यासी म्हणूनच फेमस आहे. आणि आजची आपली परिस्थिती पाहिली तर आपल्या लोकसंख्येच्या 65% अधिक लोक युवा आहेत आणि वयाच्या 35 वर्षाच्या खालचे आहेत. आणि स्वामीजी जसे म्हणत होते की माझा विश्वास युवकांच्या वरती आहे आणि युवक संपूर्ण चित्र बदलतील, त्याचा अनुभव आपल्या येत आहे आपल्याला. तर आपला फारसा वेळ न घेता स्वामीजींनी जे पूर्वी इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूल, आणि तशीच काहीतरी मुसलमानांनी पण केलेली होती, त्याच्यामुळे भारतीय समाजाचं विभाजन करून त्यांच्यावरती सत्ता गाजवणं हा जो प्रकार झाला त्याचा अभ्यास करून स्वामीजींनी आपल्या आचाराकरता एक उपदेश दिलेले आहे. 2 मिनिटांमध्ये त्याचं वाचन करून मी पूर्ण करतोय, वेळ भरपूर झालेले आहे. आणि हा आहे स्वदेश मंत्र. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये पाठ होतो शाळांमध्ये, त्यांना कदाचित कल्पनाही असेल, तर मी फक्त आठवण देण्याकरता त्या मंत्राचं वाचन करतोय, त्याच्यानंतर आपण थांबू. हे भारतवासी विसरू नकोस, तुझ्या स्त्रियांचा आदर्श आहे सीता, सावित्री, दमयंती. विसरू नकोस, तुझे उपास्य आहेत उमानाथ, सर्वत्यागी शंकर. विसरू नकोस, तुझा विवाह, तुझी संपत्ती, तुझे जीवन इंद्रिय सुखाकरता नाही, स्वतःच्या व्यक्तिगत सुखाकरता नाही. विसरू नकोस, तू जन्मापासून आईसाठी बली दिला गेलेला आहे. विसरू नकोस, तुझा समाज त्या विराट महामायेची केवळ छाया आहे. विसरू नकोस, खालच्या जाती, अशिक्षित, दरिद्री, अडाणी, सांबार, भंगी तुझ्या रक्ताचे आहेत, तुझे भाऊ आहेत. ते वीरा साहस बाळ, गर्वाने म्हण मी भारतीय आहे. भारतीय माझे भाऊ आहे म्हण. निरक्षर भारतीय, दरिद्री भारतीय, ब्राह्मण भारतीय, चंडाळ भारतीय माझे भाऊ आहे. तू देखील कमरेपुरते वस्त्र गुंडाळून गर्वाने हाहाकार करून म्हण भारतीय माझे भाऊ आहे.
भारतीय माझे प्राण आहे. भारताच्या देवदेवता माझा परमेश्वर आहे. भारताचा समाज माझ्या बाळपणीचा पाळणा आहे. माझ्या तरुणपणाची फुलबाग आहे. माझ्या म्हातारपणाची काशी आहे. म्हण भाऊ, भारताची माती माझा स्वर्ग आहे. भारताचे कल्याण माझे कल्याण आहे. आणि म्हण दिनरात्र म्हण, हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला माणूसपणा दे. आई, माझा दुबळेपणा, भेकटपणा दूर कर, मला माणूस कर. याच्याविषयी मला एकच सांगायचं आहे की स्वामीजी जाण्यापूर्वी संपूर्ण भारत परिक्रमा करून त्यांनी परीक्षण केलं आणि त्याच्यानंतर हा मंत्र दिलेला आहे. आणि परत आल्यानंतर आणि इंग्लंडमध्ये पण त्याने विचारलं की तुम्ही भारतामधून आला आणि अमेरिका इंग्लंडमध्ये 4 वर्ष राहिला, 3-3.5 वर्ष राहिलं, तर तुम्हाला आता परत भारतामध्ये कसं वाटतं? तर ते म्हणजे मी येण्यापूर्वी भारत ही माझ्याकरता पवित्र भूमी होती, मला आदर होता. पण आता भारताच्या विषयी माझा जो आदर आणि हे होता हजारो गुणा वाढलेला आहे. आणि भारताच्या मातीचा कण मला पवित्र झालेला आहे. तर ही जी स्वदेशपणाची भावना आहे आणि आपल्यामध्ये या लोकांनी विभाजन करून आपल्यावरती राज्य करते, ती भावना जर तुमच्यामध्ये आली तर आपली जी आजची परिस्थिती आहे त्याच्यामधून आपण बाहेर येतोच आहोत. त्याच्यामध्ये खूप मदत होईल. प्रत्येकाने याच्यावरती विचार करायचा. इथे एक गोष्ट सांगायची आहे की माणूस कर असं जे स्वामीजी म्हणाले त्या संबंधात विशेष बोलण्याची गोष्ट आहे की स्वामीजी अनेक वेळा म्हणाले की आपण काही माणसावर, आपण तर जनावर, माणूस म्हणजे काय आहे, कसा असायला पाहिजे. त्यांनी म्हटलं की बंगालीमध्ये माणूस असा उच्चार करतात. तर माणूस म्हणजे ते म्हणायचे मन होश. ज्याचं मन होशमध्ये आहे म्हणजे ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे तो माणूस. ज्याचं मन त्याच्या ताब्यात नाहीये ते मन सगळ्या प्रकारच्या भोग, वासना, तुच्छ विचार, आचार ह्याच्याच ताब्यात गेलेला आहे. त्याला काय माणूस म्हणायचं, ते जनावरांपेक्षाही म्हणून स्वामीजी पुन्हा पुन्हा सांगतायत परमेश्वराला प्रार्थना करा की देवा मला मनुष्य बनव. हे माणूस हे सांगण्यामध्ये स्वामीची ही पार्श्वभूमी आहे ती तुम्ही ध्यानात घ्यावी म्हणून मी हे सांगितले आहे. नमस्कार. पण असं म्हणू शकतो की हे आजच्या या व्याख्यानाचं सारांशही आहे आणि आपल्यासाठी हा संकल्प आहे की आपण आपल्या या राष्ट्राकडे या दृष्टीनेच बघायला हवं, विशेषतः तरुणांनी. आणि पुढे आता वर्षभर पुढल्या 12 जानेवारीपर्यंत आपल्या कृतीचा प्रत्येक, मला लक्षात असेल त्यांच्या व्याख्यानातून की आपली प्रत्येक कृती ही आपल्या राष्ट्राला समर्पित असायला हवी. हाच स्वामीजींसाठी एक त्याच्यासाठी पुष्पांजली आपली ठरेल. या युवक दिनी आपल्या रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या युवक विभागाकडून एक लहानशी भेटवस्तू चिंचोटी गावातल्या तरुणांसाठी आहे. आपल्या गावातील सगळ्या तरुण मुलांना विनंती करतो की तुम्ही व्यासपीठाकडे या. तरुण मंडळी व्यायामशाळा असेल तर तिथे राहा आणि रोज याचं वाचन करा. मी जस्ट फक्त वाचन करतो. चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेम ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे आणि भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. तर हे तुम्ही
जिथे तुम्ही सगळे जमता एकत्र तिथे हे लावा आणि याचं रोज वाचन करा. आपल्यामध्ये हे एक एक तत्व आपण सगळेच आणण्याचा प्रयत्न करूया आणि भारताला ऊर्ध्वगतीला नेण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊया. मी पूज्य महाराजांना, दोन्ही महाराजांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण हे त्यांना प्रदान करा. इथे एक गोष्ट सांगायची आहे. सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर इथे तरुण मंडळ या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की हे खूप मोठं कार्य आहे. आता इथे उपस्थित असलेल्यातल्या एखाद्याने जरी हा विचार ग्रहण करून त्या पद्धतीने कार्य केलं तरी सुद्धा राष्ट्राचा खूप मोठा उद्धार होण्यामध्ये पावलं पुढे पडणार आहे. त्यामुळे ही सेवा करण्याची संधी आपण आम्हाला दिली याबद्दल मी आपल्या गावाचे आभार मानतो. त्याचबरोबर दोन्ही स्वामीजी आपल्यासाठी म्हणजे पूज्य स्वामी ज्योतिरात्मानंदजी महाराज ते येणारच होते, पण हा बुद्ध शर्करा योग आहे की त्यांच्यासोबत स्वामी गौरीकांतानंदजी महाराजही आले. दोघांचाही सहवास आणि सानिध्य आपल्याला लाभलं, त्यांचा विचार आपल्याला ऐकता आला. त्याबद्दल मी दोन्ही महाराजांना सुद्धा आपल्या सर्वांकडून त्यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर बाहेर आपली नोंदणीचं एक टेबल लावलेलं आहे. 18 ते 40च्या वयोगटातले जे इथे युवक युवती आहेत तर तुम्ही जाताना तिथे तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असेल तर ते असं द्यायचं आहे. आपले युवक विभागाचे म्हणजे आपल्या सेवा समितीकडून सतत असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तसं तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस येत राहतील. तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल तुम्ही ते अटेंड करू शकता. यासाठी आपण ती माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर महाराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या रामकृष्ण मठ मिशनचं वेदांत साहित्य आणि युवकांसाठीचे जे काही स्वामीजींचे विशेष साहित्य आहे ते बाहेर उपलब्ध आहे. त्याची खूप अगदी नाममात्र किंमत असते, तर ते तुम्ही इथे खरेदी करू शकता. बाहेर तो स्टॉल लावलेला आहे, बघू सुद्धा नुसतं शकता. आणि त्याचबरोबर आपल्या रामकृष्ण मठ मिशन खार मुंबई या आपल्या रामकृष्ण मठाकडून आपल्या उपस्थित सर्वांसाठी स्वामीजींचं एक छोटंसं संक्षिप्त चरित्र आहे, भेटवस्तू म्हणून त्यांनी ते मोफत दिलं जाणार आहे. तर ते सुद्धा जाताना आपण घ्यायचं आहे. तिथे त्या नावनोंदणीच्या टेबलजवळच ते तुम्हाला तिथे उपलब्ध आहे पुस्तक. आणि सर्वांसाठी खिचडीचा प्रसाद आहे. सगळ्यांनी प्रसाद घेऊनच मग आपापल्या घरी जायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी ते पुस्तक घ्याच सर्वांनी. शाळेमध्ये जेव्हा आयोजित केलं होतं आणि सर्वांचं नेत्र तपासणी मोफत केली, तसेच सर्वांना मोफत चष्म्यांचं वाटप केलं. तर डोळ्यांचं म्हणा ऑपरेशन मोतीबिंदाचं करायचं असेल तर मोतीबिंदाचं ऑपरेशन सुद्धा मोफत केलं. त्यामुळं फक्त ते बोलले म्हणून नाही तर ते प्रत्यक्ष त्यांचं जो मठ आहे ते कसं प्रत्यक्षात कार्य सुद्धा करत आहे. त्याबद्दल आमचे ग्रामस्थ खूप 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 त्यांचे आभारी आहेत. आणि त्यांची ही सेवेची जी पद्धत आहे ती आम्ही सुद्धा याच्या पुढे गावकरी किंवा इतर गावांना सुद्धा आम्ही त्याची प्रेरणा देऊ. खूप खूप धन्यवाद. स्वामी दोघे आले, तेवढे गुजरातवरून स्वामी आले आणि मुंबईवरून आले. दोन्ही स्वामींना आमच्या गावाकडून शतशत प्रणाम.